सोंगटी मालिकेने मला ओळख दिली. सोंगटी मालिकेमधले माझे संवाद लोकांना प्रचंड आवडले आणि त्यानंतर त्या मालिकेसाठी मला मोठा सन्मान मिळाला. मला टेलिव्हिजनला सुचावंच लागतं. मग ते पहाटे 4लाही सुचावं लागतं, रात्री 2लाही सुचावं लागतं, कधीही सुचावं लागतं. इथे ऑप्शनच नाहीये काही. माझ्या दृष्टीने उत्तम सिरियल कुठली जी उत्तम रेटिंग देते ती. ज्यांनी ज्यांनी हे विधान केलेलं आहे की मला टेलिव्हिजन कळला, त्यांना टेलिव्हिजन तोंडावर पाडलेलं आहे. टेलिव्हिजन कधीच कळत नाही. मी नेहमी सांगतो की AI हे टेस्ट ट्यूब बेबी सारखं आहे. टेस्ट ट्यूब बेबी मूल देईल, आई कशी देईल? नमस्कार रसिक मित्र हो. मी कौस्तुभ दिवाण आणि जाई काजळ निर्मित आणि स्फूर्तिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या विशेष मुलाखत मालिकेमध्ये आज मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्र हो, नाटक असू दे, सिनेमा असू देत किंवा टेलिव्हिजन मालिका असू देत, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही कागदावर जेव्हा लेखक पहिलं अक्षर लिहितो तिथूनच होत असते. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा विषय हा लेखन हाच असणार आहे. आणि त्यासाठी जो लेखक मित्र आमच्यासोबत आलाय त्याची एक छोटीशी कविता मी तुम्हाला ऐकवतो. तो म्हणतो की तो तेव्हाही कविता करायचा, तो आजही कविता करतो. तो तेव्हाही कविता करायचा, तो आजही कविता करतो. तेव्हा त्याला कवितेचं समाधान मिळायचं, आज त्याला कवितेचा मोबदला मिळतो. फरक फक्त एवढाच झालाय की तेव्हा कवितेचा कनेक्ट हृदयाशी होता, आज कवितेचा कनेक्ट मेंदूशी झालाय. या कवितेच्या माध्यमातून सगळ्या व्यावसायिक लेखकांची मनस्थिती मांडणारा आमचा उत्तम लेखक मित्र आणि आमचा एक हक्काचा सिनियर म्हणजे शिरीष लाटकर. शिरीष दादा, खूप खूप मनापासून तुझं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आता मी सांगितलं तसं, जसं तू कवितेतून व्यक्त केलंस तसं, कुठल्याही कलेमध्ये व्यावसायिकता आली की त्याच्यात थोडासा कोरडेपणा येतोच. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस, वी कॅनॉट डिनाय दॅट. आणि खास करून टेलिव्हिजनच्या बाबतीत तर हे आपलं होतच. आपल्याला अनेक वेळा मनाविरुद्ध अनेक डिसिजन फॉलो करावे लागतात, त्याला पर्याय नसतो. पण तुझ्या बाबतीत एक गंमत मला ही जाणवते की जनरली लेखकांचा प्रवास हा आधी एकांकिका लिहायच्या, नाटक एखादं जमलं तर लिहायचं, मग टेलिव्हिजन लिहून एक छान आपलं स्थिरस्थावर करायचं आपलं आयुष्य, आणि मग आपल्याला जे काही मांडायचे ते मांडण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी पुन्हा एकदा नाटकाकडे किंवा सिनेमाकडे वळायचं. पण तुझी गंगा तर उलटी वाहत आली. त्या उगमाबद्दल काय सांगशील? हा, म्हणजे मुळात माझी सुरुवात जी झाली ती एकांकिकेपासूनच झाली. एकांकिका आणि नाटकं मी लिहिली निश्चितपणे. परंतु कॅमेऱ्याशी जो संबंध आला तो थोडा तू म्हणतोस त्याप्रमाणे उलट्या पद्धतीने आला. म्हणजे एकटक मी जबरदस्तीचा लेखक आहे. म्हणजे माझ्या करिअरची जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये मला जसे या फील्डमध्ये सगळेच ऍक्टर बनायला येतात तसं मी पण ऍक्टर बनायला आलो होतो. एका विशिष्ट वळणावरती मला जाणवलं की ऍक्टिंग पेक्षा आपल्याला लिखाणामध्ये जास्त गती आहे. आणि हे जाणवून घेण्यामध्ये माझ्या मित्रांचा जास्त भाग होता की त्यांच्याकडे लेखकांची मानधनं द्यायला पैसे नव्हते आणि म्हणून त्यांनी मला जबरदस्तीने लिहायला लावलं आणि इथून माझी सुरुवात झाली. सो तो एक एकांकिकांचा प्रवास, नाटकांचा 1-2 व्यावसायिक नाटकं असं झाल्यानंतर मी पहिल्यांदा चित्रपट लिहायला लागलो. म्हणजे त्यावेळेला सुभाष फडके नावाचे आमचे सर होते, दिग्दर्शक होते. त्यांच्या माध्यमातून मी चित्रपट लिहायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी सातारा कोल्हापूरच्या साईडचे चित्रपट, म्हणजे त्यावेळेला जो एक चालणारे मराठी चित्रपट कोणते तर जे तंबूत चालतात ते. त्यावेळेला थिएटरला मराठी चित्रपट चालत नव्हते, त्यामुळे सगळे चित्रपट तिकडे तंबूत चालायचे, जत्रांमध्ये चालायचे. तर ते चित्रपट लिहायला मी सुरुवात केली, ज्याच्यामध्ये अलकाताई प्रमुख भूमिकेत असायच्या, ऐश्वर्या नारकर प्रमुख भूमिकेत असायच्या आणि ते चित्रपट तुफान चालायचे. आणि त्याची जी आपण नावं अजूनही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत, ओटी कृष्णामाईची, कुंकू लावते माहेरचं, अशा पद्धतीचे चित्रपट मी त्यावेळेला जवळजवळ एक 8 ते 9 चित्रपट मी त्यावेळेला लिहिले. पण नंतर मला जाणवायला लागलं की हे जे काही सगळं गणित आहे हे समाधान द्यायला, आपण या क्षेत्रात काम करतोय याचा आनंद द्यायला ठीक आहे, पण याचं व्यावसायिक गणित काही जुळत नाहीये. पण त्याही दुकानाबद्दल तू एक वाक्य नेहमी म्हणतोस, ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी असं म्हणतो की त्या काळात ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला माझं सौभाग्य अलंकाराचं दुकान होतं. कारण सगळ्याच चित्रपटाची टायटल्स अशीच असायची. जसं मी म्हटलं कुंकू, ओटी, बांगड्या, चुडा ह्याच्याशी रिलेटेड सगळं असायचं.
आणि मला असं वाटतं की त्या काळाची ती गरज होती. माझं स्वतःचं असं एक म्हणणं आहे की कुठलंही माध्यम हे त्या काळाच्या गरजेप्रमाणे चालतं. त्या माध्यमाची आणि त्या काळाची एक गरज असते. तर त्यावेळेला जो व्यवसाय होता, त्या व्यवसायाची ती गरज होती आणि ते त्याप्रमाणे ती भागवली जात होती. सो मला त्यावेळेला असं वाटत आणि मी ते आनंदाने करायचो. म्हणजे मला त्याच्यामध्ये त्यावेळेला असं वाटत मी काय करतोय असं अजिबात मला फील नव्हता. मी खूप आनंदाने करायचो. मुद्दा इतकाच होता की माझी व्यावसायिक गणितं बसत नव्हती. याचं कारण ते इतकं म्हणजे आधीच मराठी चित्रपट बनायचा त्यावेळेला 16 लाखामध्ये हो. आणि त्या 16 लाखामध्ये लेखकाच्या वाट्याला काय येणार? म्हणजे नटशेस सुद्धा जास्त वाटतील. एवढे पैसे मिळायचे आणि त्यातही ते सगळे मिळतील याची गॅरंटी नाही. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं सगळं एकूण सगळी गणितं, आर्थिक गणितं, आपला संसार या सगळ्या गोष्टी चालवायच्या तर जरा प्रॉब्लेम होत होता आणि त्यामधनं मी टेलिव्हिजनकडे वळलो आणि टेलिव्हिजनकडे वळल्यानंतर पहिली माझी मालिका होती सोंगटी. जी हेमा मालिनीनी प्रोड्यूस केली होती सह्याद्रीसाठी आणि तिथपर्यंत माझा स्ट्रगलच चालू होता. म्हणजे चित्रपट जरी करत होते तो स्ट्रगलचाच पिरियड होता. सोंगटी मालिकेने मला ओळख दिली. सोंगटी मालिकेमधले माझे संवाद लोकांना प्रचंड आवडले आणि त्यानंतर त्या मालिकेसाठी मला मोठा सन्मान मिळाला. आणि त्यानंतर मग मी टेलिव्हिजनमध्ये इतका रुळत गेलो. मग नंतर मग ई-टीव्ही मराठी, झी मराठी यांच्या खूप नावाजलेल्या मालिका मी करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये भाग्यविधाता आली, त्यानंतर या सुखानो या आली, वहिनी साहेब वहिनी म्हणजे साहेब. जी लेजेंडरी मालिकांमधली एक ओळखली हो. जाते ती मालिका. सो या सगळ्या मालिका मी करायला सुरुवात केली आणि नंतर मी खूप वर्ष टेलिव्हिजनमध्येच रमलो. म्हणजे साधारण मला असं वाटतंय की 2004 नंतर 2015 पर्यंत मी टेलिव्हिजनच केला हो, फक्त. हो, हो. मी चित्रपट केलाच नाही. चित्रपट केला नाही, नाटक केलं नाही. मी टेलिव्हिजनमध्ये आलो, मी तिथे रमलो आणि मी सगळ्या क्षेत्रांमध्ये मी काम केलंय. माझ्या नाटकांमध्ये अगदी अशोक सराफांपासून मोहन जोशींपर्यंत अनधिकृत. सगळ्यांनी कामं केलेली आहेत. अनधिकृतमध्ये अशोक मामा अशोक होते, त्यानंतर बुड्ढा हो गया तेरा बापमध्ये मोहन जोशी होते. नातं एका शब्दाचं आणि मिस्टर अँड मिसेस 36 मध्ये सतीश पुळेकर होते. हो. सो ओव्हरऑल खूप नाटकांमध्ये पण म्हणजे खूप चांगल्या-चांगल्या लोकांनी कामं केली. चित्रपट माझे नंतर सुद्धा एक 2015 मध्ये माझा मितवा आला. मितवा. तो मितवा खूप सुपरहिट झाला त्यावेळेला. सो सगळ्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये मी काम केलं, पण मी खऱ्या अर्थाने रमलो तो टेलिव्हिजनमध्ये रमलो. आणि मी अजूनही सांगतो, की टेलिव्हिजन हे माझं पहिलं प्रेम आहे. म्हणजे जनरली मला माहीत नाही का आपण लोकांना ते कमीपणाचं वाटतं टेलिव्हिजनसाठी लिहिणं हे. परंतु मी हे कायम अभिमानाने सांगत आलो, की टेलिव्हिजन हे माझं पहिलं प्रेम आहे. सो कारण टेलिव्हिजनने मला सगळंच दिलं. आनंद दिला, स्थैर्य दिलं, ओळख दिली, सगळंच दिलं आणि त्यामुळे तू म्हणतोस त्याप्रमाणे उलटी गंगा होती ती. पण म्हणजे जसं आपण म्हणतो गंगोत्रीपासून सुरुवात होते. गंगोत्री खूप पवित्र असते. माझी गंगोत्री टेलिव्हिजन आहे. जी खूप पवित्र आहे आणि आजपर्यंत येऊन थांबलेली आहे. म्हणजे आधीची ती हिमनदी होती. हिमनदी होती असं म्हणून वाहता प्रवाह टेलिव्हिजन पासून सुरू झाला असं अगदी, म्हणूया. अगदी, अगदी, ही अगदी. एक गोष्ट आपल्या बाबतीत कॉमन असेल आणि आपल्या असंख्य लेखक मित्रांच्या बाबतीत सुद्धा कॉमन आहे, की टेलिव्हिजन हे आपलं अत्यंत निखळ प्रेम आहे. त्यामुळे त्या माध्यमाला कोणी कितीही त्याच्यावरती टीका केली, योग्य असलेली टीका आपण मान्य सुद्धा करतो, अगदी. सुधारण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो. पण तू म्हणालास तसं प्रत्येक माध्यमाची एक काळाची गरज असते बरोबर. किंवा प्रत्येक माध्यम हे काळाच्या गरजेनुसार बदलत असतं. जसं आपण स्वतः बघितलं, की तू तर त्या बाबतीत खूप सीनियर. माझी त्यावेळेला करिअरची सुरुवात होत होती, ज्यावेळेला हा एक एक स्थित्यंतराची कंडिशन टेलिव्हिजनमध्ये आली होती, बरोबर. की टेलिव्हिजन हा एका फार जास्त त्याच्या तपशिलात न जाता क्लासेसकडून मासेसपर्यंत पोहोचला आणि त्यानं त्याचं रुपडं पालटलं. तर त्या काळाबद्दल आणि हे रुपडं पालटलं आणि त्याच्यानंतर जी स्टोरी टेलिंगची एक वेगळी पद्धत सुरू झाली. त्यामागची गरज आणि त्यामागच्या फॅक्ट्स काय आहेत? ह्या जर तू उलगडून सांगितल्यास, तर आजच्या प्रेक्षकांना आपल्या जे आज हा भाग बघतायत, त्यांना कदाचित टेलिव्हिजनची आत्ताची स्थिती ही मान्य करणं सोपं पडेल आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याला पटत नाहीये किंवा आपल्याला रुचत नाहीये, याचा अर्थ ती जगात कुठेच रुचणार नाही किंवा कुठेच घडत नाही, असा नसतो. तर ह्या फॅक्ट्स तू जरा उलगडून सांगाव्यास, अशी माझी इच्छा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ना एक गोष्ट मान्य केली पाहिजे. ती म्हणजे टेलिव्हिजन हे व्यवसायाभिमुख माध्यम आहे. हं. हे अत्यंत व्यावसायिक आणि फायद्या-तोट्याचं गणित मांडून अ, आकाराला येणारं माध्यम आहे. मागणी तसो पुरवठा. मागणी तसा पुरवठा. जे चालणार, जे विकलं जाणार तेच बनणार. हं. जे विकलं जाणार नाही, ते बनणार नाही. आणि त्यामुळे मला कायम असं वाटतं, जे मी मगाशी पण म्हटलं, की माध्यमाची गरज.
तर प्रत्येक वेळेला कुठलाही टेलिव्हिजन शो किंवा कुठलीही मालिका ज्या वेळेला बनते, त्यावेळेला ती बनत असताना ना ही गणितं डोक्यात ठेवली जातात, की प्रेक्षकांना काय आवडेल? आता प्रेक्षकांना काय आवडेल? ह्याच्यावरती खूप चर्चा-विचर्चा होऊ शकतात. सगळ्यात बरं, महत्वाचं ते कोणीच प्रेडिक्ट काही करू कोणीच शकत नाही प्रेडिक्ट आणि करू शकत नाही. कुणाचीच प्रेडिक्शन आणि करेक्ट याच्याकडे ठरेल असंही नाही. ते माझ्याकडे जसं तू म्हणालास, की माणूस अनुभवातनं खूप गोष्टी शिकतो. तर ना, तू आता जे म्हणायचं उत्तर मला आपल्या ऑडियन्सला द्यायला आवडेल माझ्या स्वतःच्या अनुभवामधनं, की मी एकाच वेळेला वहिनी साहेब आणि या सुखानं या लिहित होतो. हं. या सुखानं या ही बघायला गेलं तर सो कॉल्ड क्लासी मालिका आणि वहिनी साहेब ही मासी मालिका. मुंबई पुण्यामध्ये ज्यावेळेला मी फिरायचो त्यावेळेला मला ना या सुखानं याचा लेखक म्हणून ओळख होती. हं. आणि सगळे मला म्हणायचे, "अरे तुम्ही कशाला ते वहिनी साहेब लिहिता? या सुखानं यासारखी मालिका तुम्ही लिहिता आणि तुम्ही वहिनी साहेब लिहिता. तुम्ही नाही लिहिल्या पाहिजे अशा मालिका." आणि माझं गाव आहे कोल्हापूर आणि त्यानंतर काही कारणासाठी मी जेव्हा कोल्हापूरमध्ये गेलो, त्यावेळेला वहिनी साहेबचं लेखक म्हणून मला डोक्यावर घेतलं. मला सांगायला लागायचं, की मी या सुखानं या लिहितोय आणि ते म्हणायचे, "ते जाऊ द्या हो, तुम्ही वहिनी साहेब लिहिताय महत्वाचं आहे." मुळात मुद्दा असा आहे, की आवड ही व्यक्तिसापेक्ष आहे. हं. जे तुला आवडतं ते मला आवडेल असं नाही, जे मला आवडतं ते तुला आवडेल असं नाही. ज्या गोष्टीला तुम्ही आत्ता इथे बसून एक स्पेसिफिक वर्ग असं म्हणतो, की हे घडतच नाही किंवा हे खोटं आहे किंवा हे अतिरंजित आहे. त्याच गोष्टी कुठल्यातरी कोपऱ्यात घडत असतात. मी नेहमी सांगतो, की जिथे तुम्हाला असं वाटतं, की अरे हे कधी आमच्या आयुष्यात घडूच शकत नाही. त्या गोष्टीशी 500 किलोमीटरवर बसलेली, चुलीसमोर बसलेली एखादी आजी रिलेट करत असते. यातही एक गंमत आहे मोठी. माझे एक सीनियर रायटर होते मित्र. त्यांना मी एकदा असं विचारलं होतं, जेव्हा नवीन-नवीन या क्षेत्रामध्ये आलो होतो, त्यांना मी म्हटलं होतं, की सासू-सुनेची मालिका असते. सून ही नेहमी आदर्श असते आणि सासू ही नेहमी त्रास देणारी असते. बरोबर आहे. मी म्हटलं, सून आदर्श असते, तिच्यासाठी लोकं बायका मालिका बघतात. का? तर सुना स्वतःला त्या सुनेमध्ये बघतात. हं. सासवा मालिका का बघतात? कारण सासू तर विलन असते ना. एक्झॅक्टली. मग सासवा मालिका का बघतात? त्यांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं होतं. तेव्हा असं मला म्हणाले होते, "तुला कोणी सांगितलं सासू सासूमध्ये स्वतःला बघते? ती पण सुनेतच स्वतःला बघते आणि सासूच आपल्या सासूला बघते." ही जी रिलेटेबिलिटी आहे ना, ही रिलेटेबिलिटीच टेलिव्हिजनला सक्सेसफुल करत असते, यशस्वी करत असते. त्यामुळे जे माझ्या नजरेसमोर नाही, ते जगात अस्तित्वातच नाही, हा मुद्दा मुळात चुकीचा आहे. हं. त्यामुळे आपण हे डोक्यात ठेवलं पाहिजे, की ज्या सीरियलला म्हणजे असं असं का होतं? म्हणजे मी नेहमीच असं म्हणतो, ज्या सीरियलला सगळ्यात जास्त शिव्या पडतात, ती सीरियल नेहमी नंबर 1 असते. हा इतिहास आहे टेलिव्हिजनचा. म्हणजे आजही म्हणजे मध्यंतरी मी एक गंमत म्हणून सोशल मीडियाला एक स्टेटस टाकलं होतं, तू वाचलं असशील, की अचानक सोशल मीडियावर त्याच्या मालिकेचं कौतुक व्हायला लागलं आणि त्याला टेन्शन आलं, की यावेळेला टी-आर-पी पडणार. तर कौतुक आणि टी-आर-पी हे नेहमी विरुद्ध दिशेने हो, हो. चालतात. ह्याचं कारण ते आहे, मग मला असं वाटतं, की जो एक मोठा वर्ग ते सगळं बघतो, त्या गोष्टीशी रिलेट करतो, त्या गोष्टीमध्ये गुंततो, तो वर्ग या मालिकांना टी-आर-पी देत असतो. आज हे दुर्दैवी आहे की सुदैवी आहे मला माहीत नाही, पण 2007 मध्ये जो वहिनी साहेबचा ड्रामा होता, जो खूप चालायचा आणि त्यावेळेला वहिनी साहेब नंबर 1 होती. आजची तू नंबर 1 असलेली मालिका काढून बघ, तुला सेम टेक्स्चरचा हो, ड्रामा दिसतो. हो. म्हणजे मागच्या 15 ते 16 वर्षामध्ये टेलिव्हिजनचा ऑडियन्स बदललेलाच नाही. या उलट जे मेकर्स आहेत, त्यांनी बदलाचे खूप प्रयत्न केले खरं तर. हं. आणि मुळात तो टेलिव्हिजनचा ऑडियन्स एका गोष्टीचं स्पष्टीकरण आम्हाला अगदी मनापासून द्यावंसं वाटतं, की त्या टेलिव्हिजनच्या ऑडियन्सचा कुठल्याही धर्माशी, जातीशी, पंथाशी संबंध नाही. ती प्रांतिक गोष्ट आहे. त्याचा सगळ्यात मी नेहमी सांगतो, टेलिव्हिजन काय किंवा चित्रपट काय किंवा नाटक काय, भारत देश हा भावनेवर आधारलेला देश आहे. मी नेहमी सांगतो, की इथे जर आईचा मृत्यू झाला, तर आपल्याकडे मुलगा असं कधीच रिएक्ट करत नाही. तो ढसाढसा ढसाढसा रडतो. रडतो. आणि हे जे इमोशन्स आहेत, हे या भारताच्या मातीत आहेत. आणि टेलिव्हिजनमध्ये इमोशनल कंटेंट वर्क होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे. प्रेक्षकांचा डी प्रेक्षकांचा डी आहे. आपल्याकडे मगाशी आपण गप्पा मारताना मी तुला म्हटलं, की आपल्याकडे टर्मिनेटर चालवणार नाही. आपल्याकडे घायल चालवायचा असेल, तर आपल्याला पहिला पूर्ण मध्यंतरापर्यंतचा भाग सनी देओलवरती अनन्वित अत्याचार करावे लागतात, तर पुढची मारामारी लोकं बघतात. बरोबर तुम्ही आहे. पहिल्या फ्रेमपासून सनी देओलला मारामारी करताना दाखवाल, बघणार नाहीत लोकं. आपल्याकडे 3 तासाची लग्नाची कॅसेट सुपरहिट होते हो, हम आपके है कौन नावाची.
हा भारतीय प्रेक्षकांचा डीएनए आहे आणि टेलिव्हिजनमध्ये तोच मुद्दा आहे. हो. पण टेलिव्हिजनमध्ये आम्हाला तोच डीएनए कॅच करायचा आहे. चित्रपट हा स्वांत सुखाय असू शकतो. नाटक स्वांत सुखाय असू शकतं. माझ्या मते ते असू नये. माझ्या मते प्रत्येक कला जी आहे ही प्रेक्षकाभिमुखच प्रेक्षकाभिमुखच असली असायला पाहिजे. पाहिजे. हे माझं मत झालं. मला आवडतं म्हणून मी एखादी कलाकृती निर्माण करीन, मग मी ती माझ्या घरी बघीन. मी जेव्हा एखादी कलाकृती करतो त्यावेळेला मला कौतुकाची अपेक्षा असते. मग ते कौतुक मला काय म्हणू शाबासकीची थाप असू दे किंवा दर महिन्याचा चेक असू दे. कौतुकाची अपेक्षा मला आहे. त्यामुळे प्रेक्षकाभिमुखच कलाकृती असतात. त्यामुळे मुद्दा असा आहे, की इथे आपला प्रेक्षक जो आहे, त्या प्रेक्षकाला काय आवडेल? प्रेक्षकाची गरज काय आहे? ते बघून बनवलं जातं. बरं दुसरी गोष्ट महत्वाची, की मधल्या काळामध्ये जसं मी म्हटलं, की मधल्या काळामध्ये टेलिव्हिजन खूप लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे कोणा एकाचा विचार करून चालत नाही आपल्याला. आणि आपण प्रयत्न करत नाही का? 2007 ते 2025 या 16-17 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगळे प्रयोग झाले नाहीत का? सगळ्या झाले. भाषांमध्ये झाले. सगळ्या भाषात झाले. हिंदीमध्ये झाले, हिंदीत मराठीत झाले, झाले. मराठीत झाले. मी स्वतः वेगळे प्रयोग हो. केले. तू सुद्धा केले असशील. सो अनेकांनी, अनेक आणि सगळ्या वाहिन्यांनी पण करून बघितले. हो. पण दुर्दैव असं आहे टेलिव्हिजन क्षेत्राचं, की वेगळ्या प्रयोगांना अवॉर्ड्स मिळतात, रिवॉर्ड्स मिळत नाहीत. उत्तम म्हणजे मला मी कुठल्याही अवॉर्डचं नाव घेत नाही किंवा कुठल्याही मालिकेचं नाव घेत नाही. परंतु ज्या मालिकांना सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून अवॉर्ड्स मिळतात, त्या 150-200 एपिसोडमध्ये बंद होतात. बनलेले असतात. आणि ज्यांना कायम शिव्या मिळतात सोशल मीडियावरती, त्या सगळ्या मालिका हजाराचे टप्पे पार करतात. याचं कारण ते आहे, की तुम्हाला त्या प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे आणि जसं मी म्हणतो, की ज्यावेळेला आम्हाला तुम्ही लोकांना बदला. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे माध्यम व्यवसायाभिमुख आहे. माझं स्पष्ट असं मत आहे, की तमाशाने समाज बिघडत नाही, कीर्तनाने सुधारत नाही. ज्याला बिघडायचं तो बिघडणारच आहे. ज्याला सुधारायचं तो सुधार स्वतःहून सुधारणार हे आहे. माझं मत आहे वैयक्तिक. ह्याच्याशी सगळ्यांनी सहमत असायला पाहिजे असं नाही. हो. त्यातून दुसरी गोष्ट तुम्ही टेलिव्हिजनकडनं शिकवण्याची, सुधारण्याची जेव्हा अपेक्षा करता, त्यावेळेला ती अपेक्षा फोल आहे. कारण ते मनोरंजक माध्यम आहे. ते जाहिरातींवर चालणारं माध्यम आहे. हं. त्यामुळे जसं जे लोकांना आवडणार, मला सगळे म्हणतात, "तुम्ही सीरियल बंद का नाही करत? तुम्ही 300 एपिसोडला सीरियल बंद करा." मी त्यांना सांगतो, "सीरियल बंद करणं आमच्या हातात नाहीच आहे ना. सीरियल बंद करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही सीरियल बघणं बंद करा. तुम्ही रिमोटने टीव्ही बंद करा. टी-आर-पी खालती येईल, सीरियल बंद होईल. तुम्ही सीरियल बघणार, त्याच्यावर टीका करणार आणि तुम्ही म्हणणार सीरियल बंद होतीये. म्हणजे इट्स लाइक यू माइट लव्ह इट, यू माइट हेट इट, बट यू कॅनॉट इग्नोर इट. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे, की हे माध्यम काही सीरियल्स होतात ना 100-150 मध्ये बंद. ह्याचं कारण त्यांना लोकाश्रय नसतो. सो लोकाश्रय द्यायचा की नाही तुम्ही ठरवायचं. 1000 एपिसोड ही मालिका उगाचच चालली आहे. उगाच नाही चालत. त्याला एक वर्ग आश्रय देत असतो. जसं मी म्हटलं, की सोशल मीडियावरती ज्यावेळेला एका मालिकेला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागत असतं, त्याच मालिकेची फॅन पेजेस असतात. फॅन पेजवरती पण हजारो लोकांचे फॉलोअर्स असतात त्या फॅन पेजला. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आहे. मग अशा वेळेला मेकर्स काय विचार करतात, चॅनल काय विचार करतं, आम्हाला आमची सीरियल हिट करण्याकरता जो कंटेंट लोकांना आवडतोय तो आम्ही देणार आणि त्यामुळे तो बनवला जातो. मला नेहमी असं वाटतं, की जर टेलिव्हिजन बदलायचं असेल, तर ही एकट्या मेकर्सची जबाबदारी नाही. ही एकट्या लेखक, दिग्दर्शक, निर्माते, वाहिन्या यांची जबाबदारी नाही. ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे. वेगळे प्रयोग तुम्ही टी-आर-पी वाईज उचलून धरा, तर डेफिनेटली वेगळे प्रयोग होतील. कारण हे मी अगदी खात्रीलायकपणे सांगू शकतो, की सगळ्या वाहिन्यांनी, सगळ्या मेकर्सनी वेगळे प्रयोग करून बघितलेत. प्रयत्न पण करून ते प्रयत्न केल्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या ते अपयशी झालेले आहेत. आणि कुठल्या बेसिसवरती आपण म्हणतो, की आपल्या खिशाला चाट लावून लोकांनी बनवावं. हा व्यवसाय आहे ना. एक प्रोड्युसर, एक निर्माता करोडो रुपये लावत असतो. चॅनल त्याहून जास्त करोडो रुपये लावत असतं, ते प्रमोट करण्याकरता. मग जर का ते रिटर्न्सची अपेक्षा करणार. ही काही समाजसेवी संघटना नाहीये ना. ही एक व्यावसायिक माध्यम आहे.
त्यामुळे इथे सिंपल गोष्ट आहे, जेवढी जबाबदारी मेकर्सची, वाहिन्यांची, कलाकारांची, दिग्दर्शक, लेखकांची आहे, की आम्हाला वेगळा चांगला कॉन्टेंट द्यायचा आहे. आणि ती आता आहे. आहे. ती नकारत नाही मी असं नाकारतच नाही. आणि याचे प्रयोग झाले नाही का? झाले. तिथेच म्हणतो झाले याचे प्रयोग. परंतु ते तसे नाही ऍक्सेप्ट झाले. आणि परत मी म्हणतो चांगला हा शब्द चुकीचा आहे, वेगळा. हं. आम्ही करतोय ते काम चांगलंच आहे म्हणून एवढं चालतंय. मी या विषयावर ठाम आहे. जर एखादी मालिका सातत्याने 6, 6.5चा टीआरपी देते, तर ती मालिका निश्चितपणे चांगलीच आहे. काहीतरी आहे जे तुम्हाला धरून ठेवतंय. तुम्हाला धरलं नसतं, तुम्ही थांबला नसतात. कारण इतका काळ कुठलीही निगेटिव्हिटी कुठल्याही माणसाला सहन नाही होत. आपण ती निगेटिव्हिटी जोरातच येतो. निश्चित. मनोरंजनातून काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळतीये. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट परत तेच आहे ना, की तुम्ही म्हणता, की म्हणजे अशी एक टीका सातत्याने होते, की तुम्ही कधीच चांगल्या माणसाचं भलं दाखवत नाही. कधीच चांगल्या माणसाचा विजय दाखवत नाही. तर आपल्याकडे आपल्याकडे काय जगाचा हा अलिखित नियम आहे, की काळ्यावरच पांढरं उठून दिसणार. हो. म्हणजे मी तुला सांगतो कौस्तुभ, की आपल्याकडे ना म्हणजे कुठलीही मालिका जेव्हा चालू असते, जसं मी म्हटलं, की एक 200-250 एपिसोड आपली खलनायिका आपल्या नायिकेला खूप छळते, हं. खूप त्रास देते. त्यानंतर एक ना असा क्षण येतो, की ज्या क्षणी ती खलनायिका एक्सपोज होते सगळ्यांसमोर. ती किती वाईट आहे, तिने काय-काय केलंय, सगळं कळतं लोकांना. आणि मग ती एक्सपोज झाली ना, की ती एक्सपोज झाल्यानंतर आपल्या हिरोईनसाठी तो एक खूप विनिंग मोमेंट असतो. आणि त्यानंतर साधारण एक पुढचे 25 एपिसोड ना ती खलनायिका चांगलं वागते. कारण ती पकडली गेलेली आहे. त्यामुळे तिचं रूप सगळ्यांसमोर आलेलं आहे. म्हणून ती एक 25 एपिसोड ती चांगली वागते. या 25 एपिसोडमध्ये टीआरपी पडलेला असतो. हो. ज्या क्षणी 26व्या एपिसोडला ती कांड करायला सुरुवात करते, टीआरपी वाढतो. मग मला एक असं विचारायचं ऑडियन्सला, की तुम्हाला जर तेच बघायचं आहे, तुमचं म्हणणं आहे ना चांगुलपणाचा विजय दाखवा. मग या 25 एपिसोडमध्ये टीआरपी का पडला? हा सिंपल साधा प्रश्न आहे माझा प्रेक्षकांना. मला श्रावणीताई तुझ्याकडे येऊन गेल्या. हो. तसं आपण बोलतो, आपण म्हणतो ना, काही लोकांकडे आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला श्रावणीताईंनी सांगितली होती. त्या मला म्हणाल्या होत्या, की "शिरीष 2 प्रकारच्या सीरियल चालतात. एक सीरियल ती चालते, जी असं वाटतं, की अरे ही भिंत काढली ना, तर बाजूच्या घरात चालली आहे. इतकी रिअलिस्टिक. ती सीरियल चालते किंवा चल असं कुठे होतं का? ही सीरियल चालते. मधली सीरियल चालत नाही. हं. सो या 2 मधला आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, की आपल्याकडे तो टेलिव्हिजन आता बसलेला आहे लोकांच्या माइंडमध्ये. लोकांना असं वाटतं, की अरे ही लॉजिकल नाहीये, पण तरी लोकं बघतात. तुम्ही लॉजिक सकट जर का 50 एपिसोड सलग दाखवले ना, लोकं बघणार नाहीत. कारण लॉजिकमध्ये ड्रामा नाही ना रे. हो. तुझ्या माझ्या आयुष्यात रोजचा हा ड्रामा आहे का? तुझ्या माझ्या आयुष्यात रोजचा एक नायक आहे का? खलनायक आहे का? नाहीये. तो तिकडे दाखवला जातो म्हणून त्यात लोकं गुंततात. म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की आपलं आयुष्य सुरळीत चाललंय हे किती बोरिंग आहे. अगदी बरोबर म्हणून बोललास. आपल्या आयुष्यावर कधी अगदी सीरियल वगैरे नाही घडू शकत. म्हणजे बरं त्याच्यामध्येही गंमत असते. त्याच्यामध्येही गंमत असते. नेहमी खलनायिकच का? खलनायक का नाही? तर ना रमण कुमार जे ताराचे लेखक, हं. त्यांचं एक असं म्हणणं होतं, खूप इंटरेस्टिंग आहे. तू पण रायटर आहेस म्हणून. त्यांचं असं म्हणणं होतं, की टेलिव्हिजनमधला कुठलाही सीन हा बाईशिवाय असता कामा नये. तर हे शक्य नाही ना. कुठल्यातरी सीनमध्ये 2 पुरुष असणार. हो. ते सांगायचे मागे भिंतीवर बाईचा फोटो लावा, पण बाई पाहिजे फ्रेममध्ये टेलिसोपला. हे साधं सरळ गणित आहे. हो, कारण आपला मॅक्सिमम प्रेक्षक वर्ग हा प्रेक्षक वर्ग हा स्त्रीच स्त्री आहे. वर्ग आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तो त्या सगळ्यामध्ये जे गुंततो ना, त्याचं कारणच ते आहे, की तो ड्रामा, ती इमोशन्स ते सगळं त्यांना आवडतं. त्यांना कळतं, की अरे ती जी एक काय म्हणतो आता पुढे काय? त्या हिरोईनमध्ये जेव्हा मी स्वतः ती प्रत्येक स्त्री जी असते ती म्हणजे एक मानसिकता आहे आपल्या प्रेक्षकाची, जो आपण लक्षात घेतली पाहिजे. की ती स्त्री जेव्हा जिंकत असते ना, त्यावेळेला ती स्वतःला जिंकताना बघत असते. हं. ती स्त्री जेव्हा सहन करत असते ना, तेव्हा ती स्वतःला सहन करताना बघत असते. ती जर का आपण पहिल्याच एपिसोडमध्ये सुपर वुमन दाखवली, तर माझी ऑडियन्स असलेली प्रेक्षक स्त्री काय म्हणणार, ही मी नाहीये. मला मला माझी सासू मला एवढं बोलते, मी अजून उलटून एक उत्तर देऊ शकलेलं नाही. ही कशी काय देते? मग ही माझ्यातली नाही. त्यावेळेला सासूच्या 4 गोष्टी ती 25 एपिसोड ऐकते, त्यावेळेला ती रिलेट करते, हां, ही माझ्यासारखी आहे. आणि मग जेव्हा तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यायला लागतात, त्यावेळेला हिच्या मनामधले होप्स वाढतात, की हां, माझ्या आयुष्यात काहीतरी आनंदाचे क्षण येणार आहेत, म्हणून ती बघते.
आज नाही उद्या ती जी खलनायिका त्रास देते ना, ती एक्सपोज होणार आहे या आशेने ती बघते. आणि या बाबतीत मला प्रेक्षकांचं आणि एक कौतुकास्पद गोष्ट पण आहे, की टेलिव्हिजनचा प्रेक्षक हा कथानकाशी किंवा कथेतल्या पात्रांशी इतक्या पटकन समरस होतो. कधी-कधी वेळ लागतो तो समरस व्हायला. पण एकदा त्यांनी ॲक्सेप्ट केलं, की एवढे इमोशनली इन्व्हॉल्व्ड असतात. याचं कारण मी नेहमी म्हणतो, की आपण नट म्हणून किंवा कथाकार म्हणून सुद्धा संध्याकाळी ठरलेली वेळ जी असते, तेव्हा प्रेक्षकांच्या घरात घुसून आपण स्वतःहून म्हणत असतो, की माझी गोष्ट आहे का? माझी गोष्ट आहे का? माझी गोष्ट आहे का? आणि ती गोष्ट जर प्रेक्षकांना एकदा आवडायला लागली, तर ते आपल्याला जेवढं आयुष्यातलं जवळचं स्थान देतात, निश्चित. तेवढी आपल्या अक्षरशः रक्ताच्या नात्यातले लोक पण देत नसतील अगदी कदाचित. निश्चितपणे. अगदी म्हणलं ना, की प्रत्येक कॅरेक्टरच्या इमोशनची म्हणजे हिरो हिरोईनशी किती जुळले असतात. हे जे प्रेक्षक वर्ग किती जुळलेला असतो हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. हो आणि त्या हक्कातूनच कदाचित त्यांची हां, टीका पण असते. म्हणजे स्वप्नांच्या पलीकडल्यामध्ये माधवी निमकर जेव्हा करायची, त्यावेळेला माधवी निमकरच्या अंगावरती बायका धावून जायच्या, हो. की "तू का त्रास देतेस वैदेहीला?" म्हणून. आणि हाच प्रकार अजूनही आहे. अजूनही शिव्याशाप पडतात खलनायिकांना. म्हणजे आत्ताच मी मगाशी तुझ्याशी बोलताना म्हटलं ना, की आमच्या भूमीच्या बाया तिच्यापासून लांब आहेत. आमच्यापेक्षा जास्त काळजी प्रेक्षकांना आहे, की ते बाळ कधी मिळणार भूमीला. कारण त्या भूमीच्या 800 एपिसोड ते त्या भूमीशी समरस झालेले आहेत. हो. तिचं प्रत्येक दुःख हे त्यांचं झालेलं आहे. सो आणि ती टेलिव्हिजनची ताकद आहे. आणि बरं ते करणं सोपं पण नाहीये. कारण जसं तू म्हणालास समरस व्हायला वेळ लागतो. ती कॅरेक्टर्स आवडली तर ते आपलं म्हणतात. नाही आवडलं झुगारून देतात. हो. पण समरस झाल्यानंतर सुद्धा जर नायिकेनं तिचा प्रतिकार हा नम्रपणा सोडून उद्दामपणाकडे थोडा जरी झुकायला लागला, तरी केवढे प्रेक्षक नकारतात हे आपण देवयानीच्या वेळेला, पुढचं अगदी पाऊलच्या वेळेला बरोबर. या मालिकांमधून बघितलेलं आहे. म्हणजे मी तुला सांगू का? मला चार चौघी नाटकामधलं प्रशांत दळवींचं एक वाक्य फार आवडतं. त्याच्यामध्ये दीपा लागू असं म्हणतात, की कॉम्प्युटरशी खेळणाऱ्या या आजकालच्या मुलांना आई मात्र श्यामचीच हवी असते. टेलिव्हिजनच्या नायिकेला हे करेक्ट लागू होतं. हो. त्यांना नायिका आदर्शच लागते. आदर्शच. म्हणजे आणि हे काय माहिती ना, हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणून कसं होतं, साधी गोष्ट आहे, की चित्रपटामध्ये प्रयोग होतात, मालिकांमध्ये का होत नाहीत? ह्याचं कारण चित्रपटासाठी तू ₹400 तिकीट काढून जातोस. 2 तास तू त्याच चौकटीत असतोस, त्या खुर्चीत असतोस, तुला तेवढंच बघायचं असतं. तू ₹400 तिकीट काढल्यानंतर तुला जर का आवडला नाही चित्रपट, तरी तू उठून जाणार नाहीस कारण तू ₹400 मोजलेस. इथे तू ₹250 मध्ये तुला महिन्याभराचं केबल कनेक्शन मिळतं, 300 चॅनल मिळतात. तुझ्याकडे केवढे चॉईसेस आहेत. हो. त्यामुळे इथे तुला कंपल्सरी असाच कंटेंट लागतो, जो कंटेंट तुला धरून ठेवेल. स्टिकी कंटेंट. स्टिकी कंटेंट लागतो. बरोबर. तू जेव्हा फिल्म बघतोस त्यावेळेला आजूबाजूला काहीच नसतं ना. तू आणि तो पडदा, रुपेरी पडद्याच्या पलीकडे काही नसतं. इथे संध्याकाळी 6 वाजता जेव्हा माझी प्रेक्षक असलेली महिला जेव्हा बघायला बसलेली असते, त्यावेळेला तिचा मुलगा शाळेत नेत असतो, त्याचे बूट काढायचे असतात, नवरा आलेला असतो, त्याला चहा द्यायचा असतो, ती भाजी फोडणीला टाकलेली असते. इकडे ती भाजी करत असते. अशा वेळेला माझ्या सीरियलमध्ये असं काहीतरी घडलं पाहिजे, की तिकडची भाजी सोडून तुला इकडे यायला लावलं पाहिजे. आणि म्हणून माझा जो कंटेंट आहे, तो एक्झॅगरेटेड असतो. याच तो 2 मुद्द्यावर पावलं वरती एक असतो. छोटीशी गंमत सांगतो. आता तो ओ-टी-टीचा जमाना आहे. आपले सगळ्यांचे प्रयत्न चालूच असतात ओ-टी-टीसाठी नवीन-नवीन तिथे एक नवीन काहीतरी सादर करण्यासाठी. मध्यंतरी एका मीटिंगला गेलेलो होतो. त्यावेळेला त्यांनी जरासा "अच्छा टेलिव्हिजन लिखते हो." अशा प्रकारे थोडंसं डाउनग्रेड करून बघितलं आणि त्यांनी त्यांचा एक क्रायटेरिया सांगितला, की तुम्हाला सेकंड स्क्रीन लिहिता यायला पाहिजे. म्हणजे काय, की आज ओ-टी-टी बघणारा प्रेक्षक सुद्धा हातात फोन ठेवून रील्स बघता-बघता ओ-टी-टी बघत असतो. तर तुम्हाला ते करता यायला पाहिजे. त्यावेळेला मी हसलो आणि म्हटलं, की "अहो तुम्ही रील्सचं काय सांगताय? तुम्ही जो म्हणताय प्रेक्षक, तो त्याच्यासमोर 2 स्क्रीन घेऊन बसतो. आम्ही इतकी वर्ष ज्या प्रेक्षक वर्गासाठी लिहितोय, तो इतकी वेगळी-वेगळी कामं करत असतो आणि तरी त्याचे कान आमच्या गोष्टीकडे लागलेले असतात." म्हणून मी की तुम्ही एवढं एक्झॅगरेट का करता? तुमचं एक्झॅक्टली. म्युझिक एवढं लाऊड का असतं? तुमचे प्रत्येक इमोशन्स 2 पैसे वरची का असतात? म्युझिकच्या बाबतीत सांगतो. आपले शंकर एहसान लॉय ही जी संगीतकार त्रयी आहे, त्यातले एहसान नूरानी आपल्या स्वप्ना वाघमारेचे जवळचे मित्र. एकदा स्वप्नाताईच्या घरी ते आलेले असताना आमची मीटिंग चालू होती आणि त्यांनी प्रश्न विचारला होता. म्हणजे ऐऱ्या-गैऱ्यानं नाही, ज्याचा संगीत क्षेत्रावरती अधिकार अधिकार आहे, त्यानं अधिकारवाणीनं विचारलेलं होतं, की "स्वप्ना, व्हाय इज इट सो दॅट एव्हरी टाईम तुम्हारे टेलिव्हिजन सीरियल का म्यूजिक इज लाइक थर्ड वर्ल्ड वॉर?"
इतना But लाऊड it क्यों is. होता है? It इट इज, is. इट इज. तर त्याच्या मागचं कारण हे आहे, कारण आमचा प्रेक्षक जो असतो तो सगळे कामधंदे सोडून एका ठिकाणी बघून मालिका बघत नसतो. असंख्य जबाबदाऱ्या एका वेळी सांभाळत, सांभाळत तो त्या मालिकेतल्या नायिकेमध्ये स्वतःला शोधत असतो. बरोबर, अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्याचं म्हणून म्हटलं प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे. आपल्याला एका क्षणाला बसून म्हणणं, की "अरे हे चुकीचं आहे." हे खूप सोपं आहे. पण त्याकरता म्हणजे जसं मी म्हटलं, की त्या प्रेक्षकांना आज लोकांचा अटेन्शन स्पॅन जो आहे ना, तू 30 सेकंदाचा रील बघत नाही रे. तू 15व्या सेकंदाला स्क्रोल करतो. हं. असं असताना आपल्याकडे टाईम स्पेंड नावाचा प्रकार आहे टेलिव्हिजनमध्ये. हो, टी-एस-व्ही. टी-एस-व्ही, की तुमचा 22 मिनिटाच्या एपिसोड मधला किती मिनिटं एपिसोड प्रेक्षकांनी बघितला हेही कळतं. आणि तुम्ही कंपल्सरी प्रेक्षकांना 19-20 मिनिटं बघायला भाग पाडायचंय. ज्यावेळेला तुमचा प्रेक्षक 20 सेकंद बघायला तयार नाही, तुम्हाला 20 मिनिटं लोकांना धरून ठेवायचंय. मग अशा वेळेला तुम्ही खूप सटल कंटेंट देऊन लोकं थांबतील का? बरं त्याच्यातही लिमिटेशन्स आहेत. मग त्यातही हे नाही दाखवू शकत, ते नाही दाखवू शकत. बरं अत्यंत रिस्ट्रिक्शन्स बरं आहेत. दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं, की आता तरी थोडंसं आपण असं म्हणतोय, की काही गोष्टी थोड्या आता ओव्हर द टॉप टेलिव्हिजनला दाखवायला लागलो आपण. पण तरीही आपल्याला त्या गोष्टी असतात. एस-एन-पी नावाचा एक प्रकार हो, हो. आपल्याकडे असतो. हे करायचं, हे करायचं नाही. 100 नॉर्म्स असतात. माझी हिरोईन असं बोलणारच नाही. माझी हिरोईन असं वागणारच नाही. माझा हिरो हे करणारच नाही. आपल्या अनेक चॅनल्सने सांगितलेलं आहे, की आपल्या अनेक चॅनल्सवरती असा नॉर्म आहे, की पुरुष बाईवरती हात हात करू उचललेला शकत टाकू शकत नाही. नाही आपण. हो. ह्या सगळ्या लिमिटेशन्स आपल्याकडे आहेत. आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये एका विशिष्ट गोष्टीच्या पुढचा ड्रामा आपण करू शकत नाही. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मोराल पोलीस आहेत बाहेर. हे तर आहेतच. त्यामुळे ते मॉरल पोलिसिंग हा तर म्हणजे वेगळा एक तुझ्या ह्याचा हे आहे. म्हणजे टेलिव्हिजनवर असलेलं मॉरल पोलिसिंग ह्याच्यावरती तुझा एक वेगळा 1 तासाचा कार्यक्रम होईल. एवढं मी एवढं भोगलंय ते. की त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये बसून एक शो सक्सेसफुल करून दाखवणं. म्हणजे बाकी सगळ्या तर गोष्टी सोडून दे. मी नेहमी हे सांगतो, की आजच्या घडीला आपण असं म्हणूया, की 12 चॅनल्स ही एंटरटेनमेंट डिलिव्हर करतात. प्रोग्रामिंग, टेलिव्हिजन. ह्याच्यामध्ये तुझा जो काही प्राईम टाईम आहे, 7:00ला सुरू होतो, 10:00ला संपतो. बरोबर आहे? आणि तो 11:00 पर्यंत गेलाय. म्हणजे तुझ्या 8 मालिका. हं. बरोबर? तुझ्या 12 चॅनलमध्ये 8 मालिका म्हणजे 12 8 किती झाले? 96. 96. 12 8 96 प्लस तुझे रिपीट टेलिकास्टचं वेगळं. असं पकडूया आपण 100 मालिका. हं. ह्या 100 मालिका रोज टेलिकास्ट होत आहेत. आणि त्या 100 मालिकांमध्ये तुझ्या असलेल्या एका मालिकेकडे तुला लोकांना खेचून आणायचंय आणि त्यांना 20 मिनिटं थांबवायचंय. बरं फुकट आहे. फुकट आहे. प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांसाठी फुकट आहे. कारण ₹270 300 चॅनल आहेत. ऑलमोस्ट फुकट आहे. त्यामुळे फुकट असलेल्या गोष्टीत लोकांना थांबवायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. मी ह्याच मुद्द्याकडे येणार होतो लवकर, की आपली आधीची चर्चा थोडीशी ह्या मुद्द्यासाठी एक पाया बनवण्यासाठीची होती. म्हणजे त्या माध्यमाची गरज हे एक्सप्लेन करणं गरजेचं होतं. आता तू म्हणतोयस तसं एवढी सगळी काही-काही आव्हानं असताना, एवढ्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स असताना, एवढे सगळे ऑप्शन्स असताना, एवढ्या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये फुकटात आपल्याला आपल्या गोष्टीकडे लोकांना आकर्षित करायचंय. हे करत असताना लेखक म्हणून किंवा मेकर्स म्हणून आपण कुठलं नीरक्षीर विवेक किंवा नीरक्षीर गणित कसं सांभाळलं पाहिजे? म्हणजे मी तर आपण नेहमी म्हणतो, की टेलिव्हिजनमध्ये पाणी घातलं जातं, जे घातलं जातं. कारण ती गरज असते. मग पाणी घालत असताना नक्की पाणी कुठे घालायचं, कितपत घालायचं आणि त्या पाण्यातून दूध वेगळं कसं काढायचं? हे राजहंसाच्या वृत्तीनं आपण कशाप्रकारे करावं? आपण ह्या प्रश्नाचे 2 भाग करूया. आधी आपण आव्हानं समजून घेऊया. हो, मग त्याचे अवश्य. हे टेलिव्हिजन इज ऑल अबाउट चॅलेंजेस. म्हणजे एक लेखक म्हणून मला ज्यावेळेला विचारलं जातं, की तुला काय वाटतं, की तुला कुठली गोष्ट तुला जास्त चॅलेंजिंग वाटते? तर मी नेहमी सांगतो मला टेलिव्हिजन चॅलेंजिंग वाटतो. याचं कारण सांग. टेलिव्हिजनमध्ये ना तुमच्याकडे चॉईस नाही. चित्रपट आणि नाटकामध्ये तुमच्याकडे चॉईस आहे. म्हणजे माझा एक किस्सा तुला माहिती आहे, पण मला आवडेल प्रेक्षकांना पुन्हा सांगायला. की ज्यावेळेला मी चित्रपट लिहित होतो, तेव्हा यशवंत भालकर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष. त्यावेळेला मी अगदी नवीन होतो आणि टेलिव्हिजन लिहित होतो आणि हे पण लिहित होतो. आणि भालकरांनी मला सांगितलं, की माझ्यासाठी चित्रपट लिहायचा.
मला म्हणजे माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट भालकरांसाठी चित्रपट लिहायचा. आणि भालकरांची पद्धत अशी होती, की माझ्या बरोबर बसून लिहायचं. ते राहायचे पुण्याला, म्हणजे कोल्हापूरला, पण ते पुण्याला प्रोड्युसर आमचा, त्यामुळे पुण्यात राहायचं. पुण्यामध्ये एक लॉज बुक केलं. तिथे मी आणि ते आम्ही दोघे एका खोलीमध्ये राहून चित्रपट लिखाणाचं काम चाललं होतं. चित्रपट कुठला तेही सांगतो. मकरंद अनासपुरेचा नायक म्हणून पहिला चित्रपट, हं. नाथापुरे आता. हं. तर त्या चित्रपटाचं काम चालू होतं. एक दिवस रविवारी आम्ही सकाळी काम केलं आणि दुपारी जेवायला बाहेर पडलो. आणि असं ठरलं की दुपारी जेवून यायचं आणि परत कामाला बसायचं. रविवारचा दिवस असल्या कारणामुळे सामिष भोजन झालं. अगदी तुडुंब भोजन. त्यानंतर आम्ही लॉजवरती आलो. माझ्या प्रचंड जीवावर आलं होतं की आता लिखाणाला बसायचं. पण त्यावेळेला लॅपटॉप वगैरे पण नाही, हाताने हाती लिहायचं. लिहायचं. त्यामुळे प्रचंड जीवावर आलं होतं. भालकरांना कोण सांगणार? म्हणजे हिंमत पण नव्हती, तेव्हा तेवढं नाव पण नव्हतं, ती पोझिशन पण नव्हती. म्हणजे जरी आपण कितीही मोठे झालो तरी मोठे हे मोठेच असतात. त्यामुळे तो मुद्दाच नाही. त्यांना कसं सांगणार भालकरांना की मी लिहू शकत नाही. मी बसलो लिहायला. भालकरांनी 5 मिनिटं मला ऑब्झर्व्ह केलं. "काय लाटकर, झोप येते का?" म्हटलं, "हो भालकर साहेब, खूप झोप येते." "झोपा की मग. आपण कलाकार आहे, गवंडी थोडी आहे. रोज एवढ्या विटा लावल्या पाहिजे. झोपा. रात्री करू काम." आता ही चेन जी आहे ना, ही चित्रपटाला परवडते, मालिकेला नाही परवडत. मालिकेला तुला करायलाच पाहिजे, झोप येऊ दे, काही येऊ दे. तुझ्यासमोर ऑप्शन नाहीये. तुला ते करावंच लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला म्हणजे मी चित्रपटाला आणि नाटकाला हे म्हणू शकतो, आज मला सुचत नाहीये, मी नाही लिहित. मी उद्या लिहीन. मला टेलिव्हिजनला सुचावंच लागतं. मग ते पहाटे 4लाही सुचावं लागतं, रात्री 2लाही सुचावं लागतं, कधीही सुचावं लागतं. तिथे ऑप्शनच नाहीये काही. मग तुमच्याकडे पर्यायच नाही. पण एपिसोड कमी पडला 2 मिनिटं, 2 मिनिटाचा फिलर सीन लिहून दे. म्हणजे 2 मिनिटाचा फिलर सीन हे तर आपल्यासाठी आता म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, तू आणि मी आता इतकी वर्ष आहोत, की थोडासा आत्मपरवडीचा धोका पत्करून आपण डाव्या हातानेही 2 मिनिटं लिहून देऊ. इतकी वर्ष आपण फील्डमध्ये आहोत. परंतु म्हणजे तुला एक किस्सा सांगतो. लक्ष्मी वर्सेस सरस्वती नावाची माझी मालिका हो. होती. ज्याच्यामध्ये रात्री मी 1-1:30 वाजता काम करून झोपलो आणि 2 सव्वा 2ला मला फोन आला. फोन आला आणि अचानकपणे मी जागा झालो. फोन आला आणि मला कळलं, की शिरीष, मालिकेमध्ये काम करणारे एक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना हाय बीपी का हाय शुगरचा त्रास झालाय आणि त्या हॉस्पिटलाइज झाल्यात. ते 2:15 वाजता. आणि आपल्याकडे 3 कलाकार आहेत. आपल्याकडे 1 लोकेशन आहे आणि उद्या संध्याकाळी 7चा एपिसोड आपल्याकडे नाहीये. आणि अख्खा एपिसोड नवीन लिहायचा आहे आपल्याला. मी त्याला डायलॉग लेटर वेगळा होता. मी त्याला म्हटलं डायलॉग लेटर काय करतोय? म्हणजे त्याला उठवायला लागेल. म्हटलं, "मग एक काम करा, त्याला तुम्ही उठवा. तोपर्यंत मी तुम्हाला एक सीन लिहून देतो या तिघांमधला. हा तुम्ही शूट करायला घ्या. संवादासहित लिहून देतो." लिहून दिला. रात्री 2:15 वाजता. 2:15 वाजता. 2:15 वाजता तो लिहून दिला सीन. तो लिहून दिल्यानंतर तो सीन तिकडे शूट सुरू झालं. मी पुढच्या 2 तासामध्ये त्या 3 लोकांमध्ये एका लोकेशनमध्ये अख्खा एपिसोड लिहिला. तो 5 वाजता मी पाठवला. दिवसभरात शूट होऊन 7ला टेलिकास्ट पण झाला कौस्तुभ. आणि अनेकदा हे केलेलं आहे मी. असं म्हणजे म्हणून म्हटलं, की टेलिव्हिजन जेव्हा बघतात तेव्हा 100 लॉजिकच्या चुका काढतात ना, की अरे हा असाच आहे. हा दिसलाच नाही मुलगा 4 दिवस. तो का दिसला नाही हे आम्हाला माहिती असतं. आम्हाला कळत असतं. आम्हाला आदले आर्टिस्ट नाहीयेत शिरीष. 4 आर्टिस्ट नाहीयेत. शिरीष अरे लोकेशन्स नाहीयेत. तर रोज नवीन चॅलेंजेस आहेत. रोज नवीन चॅलेंजेस. याच मुद्द्यावर तुम्ही जातो. म्हणजे आपण आता जे चॅलेंजेस हा मुद्दा म्हणतोय, त्याच्यावरून तर मला वाटतं की टेलिव्हिजनमध्ये क्रिएटिव्ह चॅलेंजेसपेक्षा प्रॅक्टिकल चॅलेंजेस एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकल चॅलेंजेसचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो मी तुला. आई माझी काळूबाई नावाची मालिका मी करत हो. होतो सोनी टीव्हीवरती. आणि त्याचं शूटिंग चालू होतं साताऱ्याला. आणि त्याच दरम्यान कोरोना आला. हं. कोरोना आला आणि कोरोनामध्ये ते सगळी ती प्रचंड मोठी साथ होती. एपिसोड्स दिलेले होते लिहून. आणि त्यानंतर आम्हाला ना रोज सेटवरनं कळायचं, आज ह्याला कोरोना झाला, तर त्याला कोरोना झाला, परवा त्याला कोरोना झाला. जवळ-जवळ 16 ते 17 जणांना सेटवरती कोरोना झाला. तू बिलीव्ह करणार नाहीस कौस्तुभ, 2 सीन्सच्या मध्ये मी 17 एपिसोड लिहिलेत. 2 सीन्सच्या मध्ये. ओरिजिनल जो स्क्रीन प्ले होता, हो. त्याच्यामध्ये हा सीन आणि हा सीन ह्याच्यामध्ये मी 17 एपिसोड्स भरलेत. 3 एपिसोड लिहिले. एका माणसाला धरून आणि कळायचं त्याला कोरोना झालाय. परत बदलले. परत कळायचं ह्या माणसाला धरून केले, अरे ह्याला कोरोना झालाय. पण ते बदला.
सो आणि बरं कसं होतं बघताना आम्ही खाली स्क्रोल चालवत नाही ना, की आम्ही हे प्रॉब्लेम्स फेस केलेत किंवा प्रोडक्शन हाऊसनी हे प्रॉब्लेम फेस केलेत. ऑडियन्सला बघताना काय वाटतं, हे इलॉजिकल आहे रे. पण ते इलॉजिकल असण्यामागे खूप कारण कारणं असतात. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला लेखक गांजा पिऊन लिहितो, भांग पिऊन लिहितो, हे नसतं. त्याच्यामागे इतरही कारणं असतात. आय गेस याच शोच्या दरम्यान आपण आशालताताईंसारखे खूप खूप चांगली मोठी कलाकार गमावली गमावली आपण. कोविडमध्येच. तर म्हणजे आपल्या युनिटचा किंवा आपल्या फ्रॅटर्निटीची एक इतकी चांगली व्यक्ती गमावणं ह्याचा इमोशनल इम्पॅक्ट सहन करून सुद्धा हा आपण शो मस्ट गो ऑन. आणि आपल्याकडे ते आहेच ना, की शो मस्ट गो ऑन. त्याला ऑप्शनच नाही काही. तुम्ही कितीही काही म्हणजे काही-काही वेळा तर आपल्या अंगावर काही गोष्टी बेततात. आता ते आपण सांगितलं तर असं होतं, की ते आपण आपलं कौतुक करतो. म्हणजे उद्या ते तुम्ही एवढं का केलं? असंही आपल्याला लोकं विचारू शकतात. पण अनेक वेळा आपल्याला त्रास होत असतानाही आपण तो शो कारण कळत असतं, की तेवढे तिकडे पैसे लागलेले आहेत हो. निर्मात्याचे. आज एक दिवसाचं शूटिंग लागलंय म्हटल्यानंतर निर्मात्याने ₹2.25 लाख मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये जवळ-जवळ 3.5 ते 4 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत एक दिवसाचे. तो माझं म्हणणं इतकंच असतं ना, की टेलिव्हिजन हा जितका स्मूथ तुम्हाला दिसतो, इतका तेवढा स्मूथ तो कधीच नाहीये. त्यामुळे ते इतके चॅलेंजेस आहेत आणि म्हणून मला बरं त्याच्यामध्ये अजून एक तोही मुद्दा असतो ना, की अ, दर गुरुवारी मला चॅलेंज का वाटतं? फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये तुम्ही एक गोष्ट मनात ठरवता. ती गोष्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडता. त्याच पद्धतीने ती लिहिली जाते, त्याच पद्धतीने ती सादर होते. टेलिव्हिजनमध्ये आपण एक गोष्ट बनवतो. आपल्याला आवडते तशी आपल्या कन्व्हिक्शननी आपण एक गोष्ट बनवतो. एक 50 एपिसोडमध्ये आपल्याला कळतं, की अरे ही गोष्ट चालतच नाहीये. हम्म. मग चॅनल आपल्याला बोलवतो आणि सांगतात, "या गोष्टीला ना अशा पद्धतीने टर्न द्या, की ती तुमची ओरिजिनल गोष्ट कुठे भलतीकडेच राहते. तुम्हाला नवीन गोष्ट लिहायची असते. ती नवीन गोष्ट कन्व्हिक्शननी लिहायची असते आणि ती यशस्वी करून दाखवायची असते." मला असं वाटतं, की मला सगळे जेव्हा म्हणतात ना, की "अरे ह्याच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे टेलिव्हिजनमध्ये?" त्यावेळेला मी म्हणतो, "ही क्रिएटिव्हिटी नाहीये का? मला एखादी गोष्ट एक लिहायची आहे, एक दिशा मी ठरवलेली आहे आणि अचानक मला कोणीतरी सांगतं, की इथून रस्ता बदल आणि पोहोचायचं त्याच डेस्टिनेशनला." हो. रेटिंग्स. रेटिंग्स ते साधी गोष्ट आहे. मी तुला मगाशी पण म्हटलं, माझ्या दृष्टीने उत्तम सीरियल कुठली? जी उत्तम रेटिंग देते ती. चांगल्या वाईटाच्या सगळ्या संकल्पना गुरुवारी सकाळी 11 वाजता संपतात. तुम्ही अभिजात मालिका देताय आणि ती जर टी-आर-पी नाहीये, तर गुरुवारी सकाळी तुम्हाला शिव्याच काय हो. करतात? नाही आणि गोष्ट बदलणं ह्या प्रकाराबद्दल तर मला नेहमी असं वाटतं, की आपण जर म्हणत असू, की लेखक हा एखाद्या संकल्पनेला जन्म देतो. म्हणून लेखकाला जर आई म्हणायचं असेल, आईची उपमा जर द्यायची असेल, तर टेलिव्हिजन लेखक हा सरोगेट मदर आहे. तो त्या बाळ जन्माला घालतो आणि ते तो दुसऱ्याच्या हातात सोपवतो. बरं आणि त्याच्यामध्येही ना म्हणजे मी परत सांगतो, तुम्ही जर ते माध्यम निवडलंय, तर तुम्हाला तक्रारीचा अधिकार आहे. अधिकार नाही. तुम्हाला कोणी सांगितलं का, धरून आणलं का तुम्हाला, की तुम्ही टेलिव्हिजनचे लेखक व्हा? नाही. तुम्ही ठरवलं टेलिव्हिजन मला करायचंय. मग तुम्ही ठरवलं टेलिव्हिजन माध्यमाची ज्या नॉर्म्स आहेत, त्या तुम्हाला धरून चालायच्याच आहेत. मी असं म्हणू शकत नाही, की मला लिहायचंय टेलिव्हिजन, पण चॅनलचा हस्तक्षेप चालणार नाही. हे नाही होऊ शकत. तुम्हाला टेलिव्हिजनचा रायटर व्हायचं तर तुम्हाला चॅनलचा हस्तक्षेप असणार आहे आणि त्यामागेही त्यांचा अभ्यास आहे. हो. तुमची सीरियल जर व्यवस्थित चालली आहे, त्याला रेटिंग येतं, तर चॅनल तुम्हाला सांगायला येत नाही, की हे बदला म्हणून. ते कधी हस्तक्षेप करतात? ज्यावेळेला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. हं. सो त्यामागे त्यांचाही एक अभ्यास आहे. सो माझं नेहमी मला अनेक येणारी माणसं जी आहेत, तरुण मुलं, ती नेहमी म्हणतात, "सर मनाप्रमाणे लिहिता येत नाही टेलिव्हिजनला." म्हटलं, "मग टेलिव्हिजन करू नकोस." साधी गोष्ट आहे. टेलिव्हिजन करायचं आहे तर तुझ्यावरती 100 गोष्टींचं बर्डन असणार. तुझ्यावरती टी-आर-पीचं बर्डन असणार. लोकांना काय आवडतं त्याचं बर्डन असणार. चॅनलचं बर्डन असणार आणि ते सगळं घेऊन तुला सक्सेसफुल शो द्यायचा आहे. आणि हे सगळं आनंदाने करायचं आहे. आणि मी म्हटलं हे करताना आनंद होत नसेल ना, तर महिन्याच्या 15 तारखेला आलेला चेक बघायचा आपोआप आनंद होतो. इतकं सिंपल आहे. सो खूप हे माध्यम प्रॅक्टिकल आहे. सो या माध्यमात तुम्हाला मी सांगतो ना, मला जेव्हा खूप असं वाटतं, की अरे मला मनासारखं काही लिहायचंय. मी Facebookवर लिहितो. मला माझ्या आवडीचं काहीतरी लिहायचंय. मी एकांकिका लिहितो, मी नाटक लिहितो. मी चित्रपटाचे 4 कॉन्सेप्ट लिहून ठेवलेत हं. माझ्या मनासाठी. मला माहिती आहे की याच्यावरती कोण पैसा लावेल, कोण नाही लावेल. मला माहीत आत्ता नाहीये. ज्यावेळेला टेलिव्हिजनमधनं रिटायरमेंट होईल त्यावेळेला मी घेईन. ते स्वांत सुख आहे, जे मी माझ्या मनासारखं केलंय. मी करत नाही का मला आवडत नाही का करायला माझ्या मनासारखं? आवडतं. पण मी जे माध्यम निवडलेलं आहे, त्या माध्यमाची ती गरज आहे. त्याला मी नाही बदलू शकत. आणि तो एक गंमत जशी म्हणालास, की महिन्याच्या 15 तारखेला चेक येतो. ते बघून आपण समाधान मानायचं.
किंवा आपल्यापुरता तो आनंद मानायचा. अगदी याच्यावरती आपलं एक रोखठोक वाक्य जे तू नेहमीचं तुझं मत आहे, हो त्याच्यावर पुन्हा एकदा आपण दोघंही ट्रोल होऊ शकतो. तर अगदी हो, काही हरकत मी नाही. पण ही नेहमीच एक गोष्ट म्हणण्यासारखी आहे, की नोकरदार वर्ग याबद्दल जे आपण मगाशी चर्चा करता करता एक विधान निघालं. मी तर नेहमीच म्हणतो ना, की मला गंमत वाटते त्यांची, जे असं म्हणतात, की तुम्ही पैशासाठी वाट्टेल ते करता किंवा पैशासाठी तेच करता. त्यांना मी नेहमीच मला हा प्रश्न पडतो किंवा हसू येतं मला रादर, की ही टीका करणारा जो बहुतांशी वर्ग आहे, हा 9 ते 5 तीच कामं रोज करणारा नोकरदार वर्ग आहे. तुम्हाला आवडतं का हो 30 दिवस तेच करायला? नाही आवडत ना. पण तुमची तुमची गरज आहे, म्हणून तुम्ही ते करता. आता तुम्ही म्हणाल, की तुम्ही कलेच्या माध्यमात आहात. मग कलेच्या माध्यमात असणं ही चूक आहे का? हा एक दुसरा प्रश्न आहे. मला कोणीतरी आलं परवा म्हणाला, की "बंद करून टाकवा तुमची सीरियल." सीरियल बंद करा हे म्हणताना तुम्हाला ना 10 सेकंद लागतात. एका सीरियलच्या मागे 100 लोकांची घरं चालतात. 100 लोकांची घरं चालतात. बरं ते चालतात केव्हा चालतात? कोणीतरी ते चालवतंय. तुमच्यातलंच कोणीतरी चालवतंय. आम्ही चालवूच शकत नाही. जर का तुम्ही लोकांनी नाकारली सीरियल, तर ती सीरियल बंदच होणार आहे. पण जर का त्याला उत्तम रेटिंग आहे आणि तुम्ही म्हणताय बंद करा, असं कसं होईल? सुख म्हणजे नक्की काय असतं? 1200 एपिसोड झाले त्या सीरियलचे. 400व्या एपिसोड पासून लोकांचं चाललं होतं, बंद करा, बंद करा, बंद करा. पुढचे 800 एपिसोड नंबर 1 होती सीरियल. कोणतरी बघत होतं आणि मग त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम असतो, की हे लोकं यांच्या गाड्या आणि घरांसाठी करतात. मग चूक काय त्यात? माझा साधा प्रश्न आहे, चूक काय आहे त्याच्यामध्ये? प्रत्येक जण त्यासाठीच करतो. हे मला या नाण्याचीच दुसरी बाजू अशीही वाटते, की तू जसं म्हणालास, की 9 ते 5 तुम्ही सुद्धा रोज तेच काम करता ना. मग घरी आल्यानंतर ज्यावेळेला त्यांना काहीतरी वेगळं बघायला मिळतं, तेव्हा तेही समाधानी असतात. त्यांना ऑफिसमध्येही तेच आणि घरी आल्यानंतर सुद्धा तेच बघायला लागतं. त्यावेळेला त्यांचं फ्रस्ट्रेशन हे साहजिक आहे, जे आपणही समजून घेऊ शकतो. त्याच्यात कुणाची चूक आहे अशातला भाग नाहीये. नाही कौस्तुभ माझ्या टीकेला नकार नाहीच आहे. माझा तुम्हाला मला अमुक गोष्ट आवडली नाही हे सांगणं त्यांचा अधिकारच आहे. हो. त्याबद्दल माझं म्हणणंच नाही. मी स्वतः त्या सगळ्या Facebookवरच्या ग्रुप्सचा मेंबर आहे. ज्याच्यामध्ये मालिकांवर टीका केली जाते. मी स्वतःहून जॉइन झालोय तो ग्रुप. प्राणांतिक छयवाद मांडणाऱ्या मालिकांचा समूह, मराठी मराठी सीरियल्सला वैतागलेल्या 1000 1 करोड मुलं लोकांचा समूह. मी त्या सगळ्याचा सगळीकडे आपण आहोत. मी ते सगळं वाचतो. मी ते सगळं वाचतो आणि त्यातली जी रिझनेबल टीका आहे ना, माझे लाइक्स पण असतात. मी रिएक्ट पण हो, करतो. हो, हो. मी लाइक करतो काही कमेंट्स. म्हणजे जी हेल्दी टीका असते किंवा जे हेल्दी मीम असतात माझ्याच सीरियलवरचे, त्यालाही मी लाइक करतो. माझ्या हेल्दी टीकेला माझं म्हणणं असं आहे आणि आता मला गंमत अशी वाटते ना, कथा, पटकथा आणि संवाद ह्याच्यामधलं अंतर न करणारी लोकं जेव्हा टेलिव्हिजनबद्दल बोलायला लागतात, त्यावेळेला आपण काय रिएक्ट करायचं असतं याच्यावरती? नाही आणि अनेकदा त्यांच्या काही तू म्हणाला तशा हेल्दी टीका जे सशक्त टीका असते, त्याचा फायदाही होतोच की आपल्याला. होतोच ना. मी स मग मी तर अनेक वेळेला आपण बदल करतो मी त्यांच्या बदल अनुषंगाने. करतो निश्चितपणे. पण त्या त्या माध्यमाची गरज समजून न घेता, बरं ती जी भाषा असते, त्या भाषेमध्ये ते ट्रोल होतं सगळं. माझा माझा त्या गोष्टीला माझं म्हणणं आहे, हं. की तुम्ही जे काही बोलताय बरं तुमच्या हातामध्ये आहे ना रिमोट. स्विच ऑफ करा. ह्याच वाक्यावर सर्वाधिक ट्रोलिंग झालेलं आहे. इतकं सिंपल आहे. स्विच ऑफ करा. तुम्ही 4 मालिका जर का लवकर बंद केल्यात, 5व्या मालिकेला कदाचित मेकर्स विचार करतील आणि तुमच्या आवडीची मालिका येईल. पण तुम्ही त्या मालिका बघताय, त्याच मालिकांना टी-आर-पी देताय. मग कसं काय बंद होणार? तर म्हणजे जो एक किस्सा भाग्यविधाता त्यावेळेला हे सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. त्यावेळेला मराठीमध्ये पत्र यायची मठामध्ये, हो. महाराष्ट्र टाइम्समध्ये. दर रविवारी मालिकांवरती पत्र यायची. एक दिवस ज्याला रविवार आम्ही त्यावेळेला चेष्टेनं काहीही सेटवरती किस्सा झाला किंवा कुठलीही चुकीची गोष्ट घडली, की गंमत म्हणून "हॅलो मटा" असंही म्हणायचो. तर ते एक दिवस काय झालं रविवारी सकाळी ना, मी गाढ झोपेमध्ये 7 वाजता वगैरे आणि आमच्या भाग्यविधात्यांच्या कार्यकारी निर्मात्यांचा मला फोन आला. मला म्हणाल्या, "अहो तुम्ही वाचला का मटा आजचा?" म्हटलं, "काय झालं?" "अहो ते आपल्या भाग्यविधात्यावरती लेटर आलंय." म्हटलं, "बरं." मी झोपेतच मटा काढला. लेटर वाचलं. त्यात त्याने लिहिलं होतं, "तो राज असं वागतो,
ती ही अशी वागते, ती तसं, ती त्याच्याकडे अशी गेलीच कशी, ही इकडे गेली कशी, ही त्याला तशी बोललीच कशी, असं लांब लचक पत्र लिहिलं होतं. मी सगळं वाचलं, त्यांना परत फोन केला. म्हटलं, "तुम्हाला एक कळतंय का?" म्हणे, "काय?" म्हटलं, "त्याने ना इतकं डिटेलमध्ये लिहिलंय ना, ह्याचा अर्थ तो आपली मालिका नियमित बघतोय. बघतायत. आपला टी-आर-पी कायम आहे. तुम्ही झोपा," म्हटलं, "आणि मला पण झोपू द्या." सो मी मालिका बघत राहीन आणि मालिका बघत राहून मी मालिका बंद पाडीन, असं कधीच होऊ शकत नाही जगाच्या मार्गावर. त्यामुळे ते डोक्यात ठेवून तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे माझा परत हेल्दी टीकेला कधीच आक्षेप नाही. माझी हिरोईन असं का वागली याचं उत्तर द्यायला मी तयार आहे. तुम्ही ते ऐकून घ्यायला तयार आहात का? ह्या सगळ्या चॅलेंजेस नंतर थोडंसं आत्मभान बाळगून आपण लिहित असताना जे नीरक्षीर गणित मी मगाशी म्हटलं, ते कसं काय बाळगावं? आता ह्याच्यामध्ये मुद्दा कसा आहे, जो तू मगाशी मला म्हणालास, की मालिका जर का माझी मालिका जेव्हा जेव्हा आपण मालिकेचं सुरुवातीला गोष्ट आपण जेव्हा चॅनलला ऐकवतो, त्यामध्ये 200 एपिसोडची असते. हो. कारण आपण आपल्या सुरुवातीला आपण जी गोष्ट ऐकवतो त्याला कधीच शेवट नसतो. कारण मालिकेचा शेवट हा टी-आर-पीवरती ठरतो. त्यामुळे आपण एक लूज एंड्स सोडलेले असतात. नंतर मालिकेचे वेगवेगळे ट्रॅक्स येत जातात. हं. बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये ना, जसं तू आत्मभान म्हणतोस, आत्मभान म्हणजे मला असं वाटतं, की आपण जे लिहितो आहे, ते जितकं शक्य आहे, म्हणजे मी माझ्यासाठी काय नॉर्म्स ठरवलेत ते सांगतो मी तुला. मी शक्यतो लॉजिकल लिहायचा प्रयत्न करतो, कलाकृती म्हणून. लॉजिकल लिहायचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत, एक माणूस म्हणून, त्या मी लिहायच्या टाळतो. मग त्याच्यामध्ये काही नैतिक मूल्य असतील. हं. आता ह्या प्रत्येक गोष्टी मी अंडरलाईन करून तुला सांगत नाही. पण मी माझ्यापुरत्या काही नैतिक गोष्टी ठरवलेल्या आहेत, की हे हे माझ्या मालिकेमध्ये नसणार आहे. हे मी माझ्या मालिकेत करणार नाही. त्या मी माझ्यापुरते ठरवलेल्या गोष्टी आहेत. मी पाणी घालत असताना त्याच्यामधला जो एंटरटेनमेंट कोशंट आहे, तो कुठे कमी होत नाहीये ना, हं. याचा मला विचार करावा लागतो. मी प्रेक्षकांना खूप गृहीत धरत नाहीये ना, ह्याचाही मला विचार करायला लागतो. म्हणजे माझे प्रेक्षक बघतायत. आजही मी जेव्हा प्रत्येक एपिसोड लिहितो, त्यावेळेला एपिसोड लिहून झाल्यावर तो पाठवायच्या आधी मी स्वतः 2 वेळा वाचतो. प्रत्येक एपिसोड. याचं कारण माझं म्हणणं असं असतं, की पहिला एपिसोड लिहिताना मी तो लेखक म्हणून लिहिलेला असतो. नंतर मी जेव्हा तो वाचतो ना, तेव्हा मी तो ऑडियन्स म्हणून हं. वाचतो. आणि प्रेक्षक म्हणून मला त्यातलं काय-काय खटकतंय, याचा विचार करून मग एपिसोड पुढे जातो. त्यामुळे मला असं वाटतं, की लेखकांनी स्वतःपुरती काही नैतिक मूल्य ठरवली पाहिजेत. स्वतःच्या काही चौकटी ठरवल्या पाहिजेत. आपल्याला सीरियल वाढवत असताना आपण कुठेही एंटरटेनमेंट कोशंट बरोबर कॉम्प्रोमाईज करत नाही ना, तडजोड करत नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं, प्रेक्षकांना गृहीत धरता कामा नये. ज्या क्षणी मी प्रेक्षक आणि माझं काम गृहीत धरायला सुरुवात करतो, त्या क्षणी माझं माझं म्हणण्यापेक्षा कुठल्याही लेखकाचं करिअर त्या क्षणी संपायला सुरुवात होते. आणि टेलिव्हिजनचं तर एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे कदाचित प्रेक्षकांना कळणार नाही आपल्या, पण तुला कळेल कारण तू या फील्डमधला आहेस. आजपर्यंत ज्यांनी असं म्हटलंय ना, की टेलिव्हिजन मला कळला, ते सगळे ते ते संपले. तोंडावर आपटलेले आहेत. ज्यांनी हे विधान केलेलं आहे, की मला टेलिव्हिजन कळला, त्यांना टेलिव्हिजन तोंडावर पाडलेलं आहे. टेलिव्हिजन कधीच कळत नाही. राईट. तसंही आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये फिल्म म्हण, सीरियल म्हण, कोणती हिट होईल, कोणती नाही होणार हे ब्रह्मदेव पण सांगू हो. शकत नाही. काहीच फॉर्म्युला नाहीये त्याचा. फॉर्म्युलाच नाही, यशाचा फॉर्म्युला नाही आपल्याकडे. आपण काही गणित मांडून करतो. पण माझं म्हणणं असं असतं, की जेव्हा तुम्ही म्हणता, की मी प्रेक्षकांनाच ओळखलेलं आहे आणि प्रेक्षकांना गृहीत धरून मी जेव्हा काही करायला लागतो, त्यावेळेला तो प्रॉब्लेम आहे. आपण फार तर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो. अगदी. आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, असं हे आत्मभानाच्या एक गोष्टी जो लेखक म्हणून मी जशा काही चौकटी पाळतो, तशा माझ्यावरती चॅनलच्या पण काही चौकटी असतात. म्हणजे मला असं अजूनही वाटतं, की कितीही आक्षेप झाले, काहीही झाले, तरी काही गोष्टी चॅनल्स पाळतं. हं. ॲज फार ॲज डेली सोप्स आर कन्सर्न. काही-काही गोष्टी पाळल्या जातात. मग त्या धार्मिकतेशी संबंधित असतील, त्या नैतिकतेशी संबंधित असतील, त्या स्त्रीत्वाशी संबंधित असतील. या गोष्टींना चॅनलनीही त्याचे नॉर्म्स पाळून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण आणि परत तोच मुद्दा आहे ना कौस्तुभ, की ज्यावेळेला आमिर खान सत्यमेव जयते दाखवतो, त्यावेळेला सत्यमेव जयतेचं कौतुक होतं. किती रिअलिस्टिक आहे यार! मग सत्यमेव जयतेमधला एक किस्सा मला आठवतो आणि हा किस्सा मी मठामध्ये एका पत्रात लिहिला होता. झालं होतं असं, की एक अतिशय नामचीन अशा मोठ्या अभिनेत्री आहेत
आणि ज्यांनी असं मठामध्ये पत्र लिहिलं होतं की मराठी मालिका या होपलेस आहेत. हो. हो. आणि त्यावेळेला मी मठामध्ये फोन केला होता आणि मी सांगितलं होतं की मला याला उत्तर उत्तर द्यायचंय. द्यायचंय. आणि मग मी उत्तर दिलं होतं. त्याच्यामध्ये मी हा किस्सा लिहिला होता की सत्यमेव जयतेमध्ये आमिर खानने एक एपिसोड केला होता स्त्री भ्रूण हो. हत्येवरती. आणि आय गेस पहिलाच एपिसोड तो होता. पहिला होता का कुठला तो मला आठवत नाही. स्त्री भ्रूण हत्येवरती होता किंवा मुली नको असतात हो. या ह्याच्यावर. त्यावेळेला त्यांनी त्याच्यामधलं स्वानंद किरकिरेने लिहिलेलं ओरी चिरैया हे गाणं एवढं फेमस करेक्ट, करेक्ट. तोच episode. सुंदर गाणं आहे ते सुद्धा. त्याच्यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला होता की साऊथ बॉम्बेमध्ये राहणारं, साऊथ मुंबईमध्ये राहणारं एक डॉक्टर कुटुंब, ज्यांचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे साऊथ मुंबईमध्ये. त्यांच्या घरामध्ये सगळे डॉक्टर्स आणि टॉपचे डॉक्टर्स, सर्जन्स वगैरे. सासू पण डॉक्टर, सून पण डॉक्टर, मुलगा पण डॉक्टर, सासरा पण डॉक्टर. मुलीला जुळ्या मुली झाल्या, सुनेला जुळ्या मुली झाल्या. सासूला मुलगा हवा होता आणि त्यावेळेला ड्युप्लेक्स फ्लॅट असल्यामुळे हे होता जिना. जिना होता. जिन्याच्या टोकावरती त्याचे पायाचे हे असतात, बाबागाड्या असतात. त्या बाबागाड्यांमध्ये दोन्हीही मुलींना ठेवलेलं होतं. सासूनी वरनं त्याला लाथ मारली, ती बाबागाडी खाली आली. सुदैवाने त्या बाळांना काहीच झालं नाही. पण हे जर का उद्या आपल्या मालिकेत दाखवलं गेलं तर म्हणतील एक्झॅग्रेट करतायत. पण मी स्वतः क्राईम पेट्रोल लिहिलेला माणूस आहे. 90 एपिसोड्स क्राईम पेट्रोल मी लिहिलेत आणि मी का सोडले हेही तुला सांगतो कौस्तुभ. मी क्राईम पेट्रोल सोडलं याचं कारण मी म्हटलं मला वेळ लागेल. याचं कारण इतकं अशा पद्धतीचं किंवा इतकं काय म्हणतो त्याला, इतकं भयाण वास्तव मला सहनच होत नाहीये. आणि म्हणून मी 90 एपिसोडांचं सोडलं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही आमच्या सिरियलला एक्झॅग्रेशन म्हणता, वास्तव जे आहे ना ते कल्पनेपेक्षा भयानक आहे. आम्ही त्याच्या जवळपास पण जात नाही कारण आम्हाला लिमिटेशन्स आहेत आणि ते चांगलं आहे, ते लिमिटेशन्स आहेत ते. आम्हाला ते दाखवायची इच्छाही नाही. आता ही सगळी एवढी आव्हानं ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली ती तर झाली रेग्युलर डेली सोपची, ड्रामावाली. याच्या पलीकडे जाऊन मायथॉलॉजिकल, डिव्होशनल, हिस्टॉरिकल ह्या अशा मालिका करत असताना ते शूटिंग करतानाचं तर एक वेगळं शिवधनुष्य असतं. तो सगळा पिरियड सांभाळणं, कॉस्ट्युम ड्रामा सांभाळणं, ऐतिहासिक संदर्भ सांभाळणं, अदब सांभाळणं हे सगळं तर आहेच आहे. पण ते लिहित असताना तिथे एक वेगळं निरक्षीर गणित लागतं. निश्चितपणे. त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट, मी एक आध्यात्मिक माणूस आहे, तुला माहिती आहे. हो. स्वतः खूप आस्तिक आहे. माझी खूप श्रद्धा आहे स्वामी समर्थांवरती. आणि त्यामुळे माझा एक कुठलीही मायथॉलॉजिकल मालिका लिहित असताना माझं एक खूप ठाम मत असतं की ती मालिका मी लिहित नाही, माझ्याकडून लिहून घेतली जाते. असं माझं खूप ठाम मत असतं. इदम न कारण म्हणजे माझं विश्वंभर बोलवितो थोडक्यात. मायथॉलॉजिकल मालिकांमध्ये ते श्रेय मी घेत नाही. याचं कारण मला असे अनेक अनुभव आलेले आहेत मायथॉलॉजिकल मालिका लिहिताना की जे माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहेत. म्हणजे 2-3 उदाहरणं द्यायची झाली तर मी गजानन महाराजांवरती पहिल्यांदा फिल्म लिहायला घेतली, ज्याच्यामध्ये गजानन महाराजांचा रोल केला होता सयाजी शिंदेंनी. शेगावीचा राणा. शेगावीचा राणा गजानन. तर ती मालिका, ती फिल्म मी लिहित होतो. आणि त्यावेळेला ना मला गण गण गणात बोतेचा अर्थ सापडत नव्हता. आणि गजानन महाराजांची फिल्म गण गण गणात बोतेशिवाय होऊच शकत नाही. आणि मी त्याकरता माझं स्क्रिप्ट थांबवून ठेवलं होतं. मी खूप लोकांना भेटलो. मी संस्थानात जाऊन भेटलो. कोणालाच माहित नाही गण गण गणात बोतेचा अर्थ. महाराज म्हणायचे एवढंच. त्यानंतर मी एक कोणतरी साध्वी आहेत, ज्यांचं पूर्ण गजानन महाराजांची पोथी गजानन विजय जी आहे ती पाठ आहे. मी त्यांना जाऊन भेटलो की याचा अर्थ काय? त्याही मला म्हणाल्या की याचा अर्थ मला माहित नाही. मला तो लिहायचाच होता, काही झाडायचा होता. आणि कौस्तुभ मी तो लिहिला, तो लोकांना भावला, लोकांना आवडला. त्यानंतर मी गजानन महाराजांची मालिका लिहिली, त्याच्यामध्ये मी गण गण गणात बोधचा दुसरा अर्थ लिहिला. मी परत त्याचे व्हिडिओ फिल्म लिहिली, त्याच्यामध्ये मी गण गण गणात बोधचा तिसरा अर्थ लिहिला. हा प्रत्येक वेळेला हा जो अर्थ मी लिहित गेलो, हा कुठून सुचला, कुठून आला? मी नेहमी म्हणतो की जवळजवळ आता माझे 18,000-19,000 एपिसोड्स मी आत्तापर्यंत लिहिलेले आहेत. त्याच्यामधले साधारण एक 8,000 एपिसोड माझे मायथॉलॉजी, डिव्होशनल आहेत. मायथो डिव्होशनलचे आहेत. आता याच्यामध्ये 8,000
एपिसोडचं अध्यात्म जर का मी लिहू शकतो, तर मी मला संत व्हायला हवं होतं ना. पण मी नाही झालो. याचं कारण असं आहे, की ती जी थॉट प्रोसेस आहे, ती थॉट प्रोसेस ती लिहिताना माझ्याकडनं कोणतरी लिहून घेतं असं मला वाटतं. आणि असं मी का म्हणतो म्हणजे कोणाला वाटलं, की अरे हा उगाचच म्हणतोय, तर त्याच्यामागचं मी तुला एक किस्सा सांगतो. तो किस्सा ऐकल्यावर तूही अवाक होशील, की तो चमत्कार आहे एका अर्थाने. हं, स्वामी समर्थ मालिका आपण जेव्हा करायला घेतली, त्यावेळेला आम्हाला कोणतरी एक असा चेहरा हवा होता, जो स्वामींचा विरोधक असेल. हं. जसं साईबाबामध्ये कुलकर्णी नावाचं कॅरेक्टर आहे. जसं तुकाराममध्ये मंबाजी नावाचं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर्स, कॅरेक्टर्स पात्र. ऑब्व्हियसली पात्र. तर ती पात्रांची खरी पात्र होती. त्या हो. चरित्रामधली पात्र आहेत. आणि त्या पात्रांमुळे आपला कथानायक जो आहे, तो अजून उठून दिसतो. हो. त्याची फिलॉसॉफी उठून दिसते. त्याचे चमत्कार उठून दिसतात. तर त्यामुळे आम्हाला एक असं पात्र हवं, असा एक रावण हवा होता, की जेणेकरून आमचा राम उठून दिसेल. आणि आम्ही खूप वाचल्यानंतर पण मला स्वामींच्या चरित्रामध्ये काही मिळेना. मग मी म्हटलं चॅनलला सांगितलं, की आपण ना एक काल्पनिक व्यक्तिरेखा तयार करूया. एक चेहरा तयार करूया, जो स्वामींचा विरोधक असेल आणि ज्याच्या थ्रू आपण सगळ्या गोष्टी, सगळ्या खऱ्या गोष्टी, पण आपण त्या पद्धतीने मांडू. चॅनलनी मान्य केलं. मग मी एक व्यक्तिरेखा तयार केली खलनायकाची. त्याचं नाव पण मला आता आठवत नाही. मी त्याला काहीतरी सुदर्शन का काहीतरी नाव दिलं होतं त्याला. आणि त्याला एक प्रॉपर व्यवस्थित ते कॅरेक्टर तयार केलं. मग त्या कॅरेक्टरला काही गोष्टी दिल्या, की तो स्त्रीलंपट आहे, तो अक्कलकोटच्या लोकांना त्रास देतो, तो अक्कलकोट सुभ्याचा सुभेदार आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. पण अ, हे सगळं करत असताना एकच हं. प्रश्न विचारतो, की मग हे सगळं अशा प्रकारे करत असताना आता त्याची तांत्रिक गरज तू सांगितलीस. क्रिएटिव्ह नीड कळली, की एक मोठा लार्जर विलन मिळत नव्हता म्हणून. पण हे सगळं करत असताना अ, आपण फॅक्ट्स पासून वेगळं काहीतरी दाखवतोय. फॅक्ट्सपेक्षा वेगळं काहीतरी दाखवतोय. सगळ्यात हे महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये, की आपण डॉक्युमेंटरी करत नाहीये. आपण मालिका करतोय. हं, आपण जर नुसतं डॉक्युमेंटेशन करत असू ना, तर ते बघण्याकरता मोजकी लोकं येतील. मला स्वामी समर्थ करत असताना फक्त स्वामी भक्तांसाठी सीरियल करायची नाहीये. ज्यांना स्वामी माहीत नाहीत त्यांनाही मला स्वामींकडे घेऊन यायचंय. हं, जे स्वामींचे भक्त आहेत ते स्वामींसाठी बघायला येतीलच. पण जे स्वामींचे भक्त नाहीयेत ते त्याच्यामधला ड्रामा बघायला येतील आणि मग स्वामी भक्त होतील. हं, आपल्याकडे ना हा एक मूलभूत फरक आहे. आपल्याकडे चरित्र चित्रपट का वर्क होत नाहीत. ह्याचं कारण ना आपण चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघत नाही. चित्रपटांकडे. आपण त्याच्याकडे डॉक्युमेंटरी म्हणून बघतो. त्यामुळे आपल्याकडचे कुठलेही चित्रपट काढून बघतो, जे मोठ्या-मोठ्या व्यक्तिमत्वांवर बनलेले आहेत, ते फसतात. याचं कारण ना ते डॉक्युमेंटरी सारखे बनवले जातात. आणि म्हणून आपल्याकडे गांधी बनवायचं तर बाहेरच्या माणसाला यावं लागतं. आपण चित्रपटाकडे चित्रपट माध्यम म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यातून तुमचा नायक जो आहे त्याचा मोठेपण मग त्याकरिता तुम्हाला काल्पनिकतेचा आधार हा घ्यावाच लागतो. पण टेलिव्हिजनमध्ये पुन्हा ती कॅप्सूल म्हणून द्यावी लागते टेलिव्हिजनमध्ये जेव्हा तुम्ही देता. टेलिव्हिजनमध्ये मी कीर्तनाचे शो लावीन ना नाहीतर मी. हं, मी उपदेशाचे शो लावीन. हं, मी स्वामी समर्थ मालिका का करतोय? याचं कारण असं आहे, की ती कॅप्सूल आहे. त्याच्या आतमध्ये कडू औषध आहे उपदेशाचं. त्याच्या आतमध्ये कडू औषध आहे फिलॉसॉफीचं. जे फिलॉसॉफीचं औषध मला तो ड्रामा, चमत्कार ह्यांच्या आवरणातनं द्यायचं आहे. हं, आणि त्याकरता मला कुठेतरी काल्पनिकतेचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणून आपण काय म्हणतो स्वामी चरित्रावर आधारित. हं. स्वामी चरित्र नाही म्हणत आपण. त्यामुळे अशा पद्धतीच्या काही व्यक्तिरेखाही गरज असते त्याची. ते एंटरटेनिंग व्हावं, मनोरंजक व्हावं आणि ज्यांना त्या व्यक्तिरेखा माहीत नाहीयेत, त्यांनीही त्या व्यक्तिरेखा बघायला यावं. म्हणजे स्वामी समर्थ या मालिकेचा सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग हा लहान मुलं आहेत आजच्या घडीला. म्हणजे हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण आजची लहान मुलं जिथे रील्स आणि कार्टून्समधनं बाहेर पडत नाहीत, आजही अक्षय म्हणजे जो स्वामींचा रोल करतो, तो कुठेही गेला, तर त्याच्याभोवती लहान मुलांची गर्दी होते स्वामी आजोबा म्हणून. हे त्या मालिकेचं यश आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही त्याला काल्पनिकतेचा एक मुलामा द्याल. सो कमिंग बॅक टू अवर पॉइंट तर मी ते कॅरेक्टर बनवलं. हं. ते कॅरेक्टर बनवलं. ते कॅरेक्टर असं आहे, स्त्रीलंपट आहे, ते अन्याय करणारं आहे, ते अक्कलकोट सुभ्याचा सुभेदार आहे, त्याला मालोजी राजांनी सुभेदारी दिलेली आहे. असं वगैरे मिळून मी ते एक कॅरेक्टर तयार केलं. आता आम्ही शूटिंगला जाणार 2 दिवसांनी आणि माझ्याबरोबर माझी सहाय्यक लेखिका आहे, नीता नामजोशी. हं. एक दिवस सकाळी 6:30 वाजता तिचा मला अतिशय हायपर ह्याच्यामध्ये फोन आला. "शिरीष" म्हटलं, "काय झालं?" "तुला काही फोटो पाठवलेत जरा बघ."
मी फोटो बघितला, तिने एका पुस्तकाची हे दिली होती, पानं दिली होती. मी ती पानं वाचली. तू बिलीव्ह करणार नाहीस कौस्तुभ. स्वामींच्या चरित्रामध्ये दाजीबा भोसले नावाचं कॅरेक्टर आहे, जे मी बनवलेल्या कॅरेक्टरच्या हुबेहूब तंतोतंत तसंच आहे. आम्ही फक्त नाव बदललं आणि सगळे एपिसोड तसेच केले, लिहिलेले. आणि म्हणून मी जे म्हणतो ना, की म्हणजे ते कॅरेक्टर आधीच्या तुझ्या अभ्यासात सापडलेलं नव्हतं. सापडलेलं नव्हतं, नंतर सापडलं. शूटिंगला त्याच्या 2 दिवस अगोदर. सो असे ना अनेक अनुभव हे मला मायथो सिरियल लिहिताना आलेले आहेत, मायथो चित्रपट लिहिताना आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझी मगाशी म्हणालास ना, की तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, भले तुम्ही नास्तिक असाल, आता मी आस्तिक आहे म्हणून भाग वेगळा. भले मी नास्तिक असेल, पण तरीही मी जे सांगतोय ना, त्या कॉन्टेंटवर माझा विश्वास पाहिजे. स्वामी असं करूच शकत नाही, असं डोक्यात ठेवून जर का मी मालिका बनवायला लागलो, तर मी कधी स्वामी समर्थ बनवू शकत नाही. उलट खरं तर म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी. मग स्वामी असं करू शकत नाही तेव्हा कुठल्याही प्रकारचं मायथॉलॉजिकल कॅरेक्टर कुठलीही मायथॉलॉजिकल कॅरेक्टर करत असताना किंवा कुठलीही मायथॉलॉजिकल मालिका करत असताना सगळ्यात मोठं आव्हान असं असतं, की त्या कॉन्टेंटशी, त्या आशय विषयाशी तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. तुम्हाला त्या आशय विषयामध्ये काय म्हणूया आपण समरस होता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची अभ्यासाची तयारी पाहिजे. एक मायथो सिरियल करत असताना खूप अभ्यास लागतो. म्हणजे आज उदय आंबे करत असताना म्हणजे देवी महात्म्य किंवा देवी खंड आम्ही जेव्हा वाचत होतो, आपल्याकडची मायथॉलॉजी ह्यूज आहे. ह्यूज. म्हणजे साईबाबा, स्वामी समर्थ हे तरी 1-2 खंडापुरते आहेत. पण आपण जर का ऍक्च्युअल मायथॉलॉजी बघायला गेलो, जे आता उदय आंबेच्या ह्याच्यामध्ये मी होतो किंवा याच्या आधी मी कृष्ण करत होतो किंवा त्याच्या आधी मी स्वस्तिक बरोबर काही प्रोजेक्ट करत होतो. ह्या प्रोजेक्ट्समध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मायथॉलॉजीचा प्रचंड अभ्यास करावा लागतो, वाचायला लागतं. सो त्यामुळे तुमच्यासाठी ते एक वेगळं हे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना मायथो लिहिताना खूप सांभाळून लिहावं लागतं. पुन्हा त्याच्यात निरक्षर गणित आलं. निरक्षर गणितापेक्षा पण तुला सांगतो, आपल्या भारतामध्ये ना एक गंमत आहे. आपल्याला देव तसाच बघायला आवडतो जसा तो आपल्या मनात आहे. जी आपली प्रतिमा आहे ना, तसाच देव आम्हाला दिसला पाहिजे. खरा देव त्यापेक्षा वेगळा असेल ना तरी आम्हाला तो बघायचा नाही. आपल्या मायथो वाचत असताना अशी अनेक गोष्टी आपल्या वाचनामध्ये येतात, की अरे, हे आपण जर दाखवलं ना, तर याचे परिणाम काय होतील आपल्याला माहित आहे. त्यामुळे लोकांच्या भावना जपत, त्यांच्या मनामधल्या देवाच्या, संतांच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला लिखाण करावं लागतं. जसं मी मगाशी म्हटलं, की काही गोष्टी असतात. त्या फिलॉसॉफीज ज्या असतात, त्या संतांच्या असतात. पण त्या फिलॉसॉफी उपदेशाच्या रूपात असतात. मग त्या नुसते उपदेशाच्या रूपात जर मी सांगायला गेलो, तर लोकं बघणार नाहीत. मग मला सिक्वेन्सेस बनवावे लागतात. पण ते सिक्वेन्सेस बनवताना पण मला काळजी घ्यावी लागते, की ते सिक्वेन्सेस त्या उपदेशाकरता आहेत, त्या उपदेशाला पूरक आहेत, पण ते लोकांची भावना दुखावणारे नकोत. आणि मागच्या काही वर्षात तर गणितं खूप बदललीत. आता खूप सांभाळून लिहावं लागतं. खूप सांभाळून लिहावं लागतं. कारण जसं मी म्हटलं, की आपल्या बोललेल्या कुठल्या वाक्याचा, आपल्या लिहिलेल्या कुठल्या वाक्याचा कशा पद्धतीने अर्थ काढला जाईल आपण सांगू. आपल्या ध्यानीमनी नसलेल्या गोष्टींचे अर्थ लोक काढतात. म्हणजे मी नेहमी सांगतो, की सोशल मीडिया त्या कवितेसारखं झालंय. आपल्याला माहिती लहानपणी कविता असायची ना, त्या कवी लिहितो. कवीच्या मनात काहीतरी वेगळाच अर्थ असतो. शिक्षक काहीतरी भलताच अर्थ लावतात. आपण वाचताना अजून काहीतरी भलता अर्थ लावतो. तर सोशल मीडिया आल्यापासून तसं झालंय. माझ्या मनात काही नसतंच. तुझ्या मनात काही नसतंच बोलताना. काढणारा 10 वेगळे अर्थ काढतो. त्यामुळे ते इतकं म्हणजे मीडियामध्ये काम करणं आणि एस्पेशली टेलिव्हिजन तर घराघरात पोहोचतो. त्यामुळे ते इतकं ती दुधारी तलवार आहे. म्हणजे काय म्हणू, आधीच टेलिव्हिजन, त्यात माहिती म्हणजे दुधारी तलवार आहे ती. आणि त्यात आपण आधी म्हटलं तसं आपण फुकटात त्याच्यासमोर जातो आणि त्यांना हक्क देतो. आणि परत माझं म्हणायचं असतं, मी माझ्याकडनं माहिती करताना तू म्हणाला, की तुला काय चौकटी घालतो. माझी चौकट ही असते माहिती सांगताना, की माझ्याकडनं कुठलाही चुकीचा संदेश आमच्या आदर्शांकडनं जाता कामा नये. माझा कुठलाही देव, माझा कुठलाही संत यांच्या मुखातून, यांच्या कृतीतून
असे कुठलेही संदेश जाता कामा नयेत जे समाज स्वास्थ्याला अपायकारक आहेत. ह्याचा हे मी अतिशय कटाक्षाने पाळतो माझ्या लिखाणामध्ये. पण आता तर परिस्थिती अशी आली की लोक फॅक्ट्स पण ऐकायला तयार नाहीत. म्हणजे सांगणं पण प्रॉब्लेमॅटिक कारण आम्ही एवढं भोगलंय त्यामुळे ते न सांगणं इष्ट आहे. परंतु लोकांना फॅक्ट सुद्धा अरे अरे हे आपल्या पोथ्यांमध्ये आहे. अरे वर्षानुवर्षाचे 2-2, 300 ग्रंथांमध्ये आहे. नाही असं नव्हतंच. असं म्हणून लोक तुम्हाला सगळं तुम्हीच हे केलंय. त्यामुळे खूप सांभाळावं लागतं, खूप सांभाळावं लागतं. या सगळ्या सद्यस्थितीच्या आव्हानांकडून आता एका थोड्याशा भविष्याच्या आव्हानाकडे आपण वळूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याची एक थोडीशी अ, अस्फुट भीती सगळ्यांच्याच मनात आहे आणि हॉलिवूडमध्ये तर लेखकांनीच पहिला संप केला एआय विरुद्ध. तर एआय हे माध्यम जे आपल्याला चटकन रिझल्ट्स देतं, ज्याची खरं तर टेलिव्हिजन माध्यमाला प्रचंड म्हणजे टेलिव्हिजन माध्यमात खूप स्कोप आहे ह्याचा. बरोबर. तर त्याची मदत कुठे होऊ शकते आणि त्याच्या म्हणजे मदत घ्यावीच. कारण ती एक तांत्रिक प्रगती आहे, तांत्रिक उत्क्रांती आहे. तिचा वापर आपण लेखकांनी करून घेतलाच पाहिजे. पण त्याच्याही मर्यादा काय आहेत? आणि एआयचा स्मार्टली वापर करून लेखक आणखीन चांगलं काम कसं करू शकतो, ह्या निरक्षीर गणिताबद्दल काय सांगशील? मुळात मला असं वाटतं की एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे, हा लेखकांसाठी भीतीदायक आहे किंवा लेखकांना पर्याय असू शकतो, हेच मला मान्य नाही. याचं कारण जसं मुलाखतीच्या सुरुवातीला मी सांगितलं, की आपल्याकडच्या सगळ्या कलाकृती या भावनाधिष्ठित आहेत. हं. इमोशन्सवर अधिक आधारलेल्या आहेत. एआय इज ऑल अबाउट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन देणं हे एआयचं काम आहे, जे ते उत्तम करतं आणि ते आपण करायला पाहिजे. तुम्ही इमोशन्स कुठून आणणार? मी नेहमी सांगतो, की एआय हे टेस्ट ट्यूब बेबी सारखं आहे. टेस्ट ट्यूब बेबी मूल देईल. आई कशी देईल? इतकं सिंपल आहे. आमच्याकडे इमोशन्स आहेत ना. लेखक जो आहे तो इमोशन्स वरती जगतो. तुम्हाला 4 पात्रांची नावं देईल, 4 पात्रांची वयं सांगतील. त्याच्यामधली इमोशनल कॉम्प्लेक्सिटी तुम्ही कुठनं आणणार? माझा एआय तुम्ही एआयला विचारलं, की "अरे हा एक मुलगा आहे, ज्याला आई नाहीये. त्याचं तू काय सांगशील?" तो तुम्हाला एक डिस्क्रिप्शन देईल, की तो दुःखी आहे, हे, ते. पण माझ्या 4 मुलांच्या आया त्याला जेव्हा सोडायला येतात, त्या सोडायला आल्यानंतर माझ्याबरोबर माझी आई नाही, याचं इमोशन जे आहे, हे इमोशन तुम्हाला एआय सांगणार नाही. ह्याच्यासाठी लेखकच पाहिजे. सो आपला देश हा मुळातच इमोशनवर आधारलेला देश असल्या कारणामुळे आपल्या देशात लेखक या जमातीला एआयची भीतीच नाही. हा माझा स्पष्ट मुद्दा आहे. कारण जे लेखक म्हणून तू, मी किंवा कुठलाही लेखक क्रिएट करू शकतो, ते एआय कधीच क्रिएट करू शकत नाही. हं. त्या सिच्युएशन्स क्रिएट करू शकत नाही. एआयला कसं कळणार भाकरीचा चंद्र? कळेल का? कळूच शकत नाही. कारण भाकरी पण आमची कॉन्सेप्ट आहे. चंद्र पण आमची कॉन्सेप्ट आहे. नाही कळणार. ते मून म्हटल्यावर काय दाखवणार तुम्हाला? नासा. फार तर तुम्ही असे म्हणालात तसं आपण चंद्राचा वापर कवितेत करून दाखवू. म्हणून ते कवितेत करून दाखवेल. त्याच्यामधलं पण एक वाक्य तिकडचं उधारीचं, एक वाक्य इकडचं उधारीचं असं होणार ना. ओरिजिनॅलिटी कुठून आणणार? नाही येणार. आणि भारतात तर नाहीच नाही. त्यामुळे भारतामध्ये ती भीती नाही. एआयचा वापर हा व्हायलाच पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं, की माणसाने बदलत राहिलं पाहिजे. मी आज किती 24 वर्ष, 25 वर्ष मी आज टेलिव्हिजनमध्ये आहे. मी स्वतःला खूप बदलत गेलोय. म्हणजे हाताने लिहिण्यापासून ते आत्तापर्यंतचा माझा प्रवास जो आहे, की आता मी बोलतो आणि फोनवर टाइप होतं, इथपर्यंतचा प्रवास आहे. टेक्नॉलॉजी वाईज मी तेवढा बदललो. मनाने मी तोच आहे. तो बदललो असतो तर मी हे करूच शकलो नसतो. तो तो जो बेसिक इन्स्टिंक्ट आहे लिहिण्याचं, ती जी इमोशन्स सुचतात, त्या ज्या गोष्टी असतात म्हणजे अनेक वेळा असं असतं ना, की तुझं बिटवीन द लाईन्स असतात. एआय तुला बिटवीन द लाईन्स कुठून मिळणार? हं. म्हणजे खूप फ्रस्ट्रेशनमध्ये असलेला एक प्रियकर बसलेला आहे आणि प्रेयसी बाजूला येऊन उभी राहिली. आणि तो काही न बोलता त्याच्या कमरेला मिठी मारून ढसाढसा रडायला लागतो. एआय कॅनॉट क्रिएट दिस सीन. एआय त्याची 4 वाक्य लिहिल, "मी आज एवढा दुःखी आहे, तेवढा दुःखी आहे, तेवढा दुःखी आहे." ती इमोशन कुठून आणणार? सो त्यामुळे तुझ्या इन्फॉर्मेशनसाठी जसं मी तुला म्हटलं, की मला एखाद्या अमेरिकन शोचं अडॅप्टेशन करायचंय. मला समरी हवी आहे. माझ्याकडे वेळ नाही 4 सीझन बघण्याइतका. मी एआयवरती टाकलं, मला या शोची समरी दे. तो मला 2 सेकंदामध्ये समरी देतो. दॅट इज बेनिफिशियल फॉर मी.
मी त्याच्यासाठी उपयोग करीन. मला ते जर का काय म्हणतो आपण त्याला प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. मी माझी 10 कॅरेक्टर्स तयार केली आहेत. त्या 10 कॅरेक्टर्सना मला चेहरे द्यायचे आहेत. दारुडा माणूस चेहरा द्यायचा आहे. मी ChatGPTवर टाकलं. ड्रंकर्ड मॅन. की तो 4 चेहरे देतो. त्यातला एक चेहरा मी प्रेझेंटेशनमध्ये टाकला. त्याच्यात पाहिजे ना मला. मला सोपं पडतं दाखवायला. मला इम्पॅक्ट देतं. पण बेसिकली ते कॅरेक्टर मी क्रिएट करणार ना. सोल मी शरीर AI देईल. सोल मी देणार. वाह! सिंपल. शिरीष दादा, आज आपल्या आजूबाजूला इतके विविध पॉडकास्ट उपलब्ध आहेत. अनेक पॉडकास्टमध्ये तूही सहभाग घेतला आहेस. अनेक पॉडकास्ट मी सुद्धा बघत असतो. आभाळाची माणसामध्ये अनेक विविध भागांमध्ये विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे आतापर्यंत. पण आज टेलिव्हिजन या माध्यमाबद्दल आणि खास करून त्यातल्या लेखनाच्या तंत्राबद्दल जे काही तुझ्याकडून शिकायला मिळालंय, ते माझ्यासाठी वैयक्तिकरित्या तर खूपच वेगळं. खरं तर ते रोजचंच आहे आणि खरं तर तेच बघत आलेलो आहोत. पण ते आज ज्या प्रकारे तू उलगडून दाखवलंस, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालंय. मला फक्त एकच सांगायचं आहे याच्यामध्ये, की लेखकाला फार कमी बोलायला मिळतं. तो लिहितो आणि खरं तर मला असं वाटतं, की टेलिव्हिजन रायटरला ना, त्याची बाजू मांडायची संधी मिळत राहिली पाहिजे. याचं कारण आपल्याकडे ना राजकारण, क्रिकेट आणि टेलिव्हिजन हे 3 सॉफ्ट टार्गेट्स आहेत. त्याच्यावर कोणीही बोलतं कारण याच्यावर सगळ्यांना सगळं येतं यातलं. ही त्यातली गंमत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं ना, की समोरून समोरून आमची ही एक बाजू आहे. हे मांडता येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणं, एक व्यासपीठ मिळणं, हे फार महत्वाचं आहे. आणि खरं तर म्हणजे मी तुझे आभार मानले पाहिजेत, की तू मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंस. आणि तू माझा जुना मित्र असल्या कारणामुळे मी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने तुझ्याशी बोलू शकलो. त्यामुळे मी थँक्स म्हणतो तुला खरं तर. आणि सोबतीला तू असल्यामुळे उद्या जर कुठल्याही प्रकारे टीका आली, तरी त्याच्याकडे शांतपणे, नाही, स्थितप्रज्ञपणे त्याला तोंड देण्याची ताकद. अगदी, अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला तर माझं माहितीच आहे, की मी रिएक्टच करत नाही. मी रिएक्ट करत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण माझं स्पष्ट मत आहे, ज्याची ऐकून घ्यायची तयारी आहे त्याला ऐकवावं. ती तयारीच नाही मी काय बोलणार? आपण आपली बाजू खूप प्रामाणिकपणे मांडलेली आहे ह्या माध्यमातनं. आज आमचा एक सिनियर म्हणून, लेखक म्हणून तू आज जो आमच्या वतीने व्यक्त झालास, कित्येक गोष्टी माझ्याही मनात असतील ज्या मला कधी सांगताही आल्या नसत्या किंवा तेवढ्या अनुभवासाठी मला थांबावं लागलं असतं. तेव्हा मला कोणी व्यासपीठ दिलं असतं नसतं मला माहित नाही. पण आज त्या निमित्ताने इतकी छान चर्चा झाली, खूप मजा आली आणि आमच्या जाई काजळ आणि स्फूर्तिगंध परिवारातर्फे एक छोटीशी भेट तुझ्यासाठी, तिचा तू कृपया स्वीकार करावा. थँक यू सो मच. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? ह्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आवडला असेल तर इतरांना बघायला सांगा आणि अशाच विविध कलेच्या अंगांबद्दल आणि आभाळाच्या माणसांबद्दल जाणून घेण्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.